आवृत्तीचे आणि गोव्यातून असे आमचे 26 सिनियर एडिटर सहभागी झालेले आहेत. संपादक संचालक श्रीराम सर सुद्धा कॉलवर आहेत. कोविड काळात सर खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. आपण एकदा कोविडच्या काळात सुद्धा सगळ्या संपादकीय विभागाशी एकदा डायलॉग केलेला होता. त्यातल्या इंटरेस्टिंग पार्ट असा होता की त्यात नवीन जे ट्रेंड आले त्यातल्या बऱ्याचशा ट्रेंडवर तुम्ही आधीपासून बोलत होतात. त्याच्यावर कामही तुम्ही सुरू केलं होतं. त्याच्यात उदाहरणार्थ इलेक्ट्रिक व्हेकल असेल, व्यवसायाच्या नव्या पद्धती असेल. हा सगळा संदर्भ अशासाठी घेतोय की संपादकीय बैठकीत कुठल्याही वर्तमानपत्राच्या, विशेषतः सकाळच्या, ज्यावेळी राजकीय नेत्यांच्या चर्चेचा विषय येतो त्यावेळी ज्यांच्याविषयी अतिशय आदरानं आणि विजनरी लीडर म्हणून बोललं जातं, त्यांच्यामध्ये तुमचा कायम सहभाग असतो. खूप वरचा नंबर असतो. अभिजित सर आणि श्रीराम सर तुमचा कायम रेफरन्स देत असतात. त्यामुळे आम्ही हा कॉल अरेंज केला होता. एक लॉंग टर्म सस्टेनेबल विजन असलेला नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहत असतो. तुमच्याकडच्या काही गोष्टींमधनं आम्हाला गायडन्स मिळावा असा या कॉलचा हेतू आहे. श्रीराम सर एकूण आपलं स्वागत आणि प्रस्तावना करतील आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलल्यानंतर आम्ही प्रश्नोत्तर घ्यायचा असं त्याचं नियोजन आहे सर. श्रीराम सर. नमस्कार गडकरी साहेब. सुरुवातीलाच सकाळच्या वतीनं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. आपण अतिशय आपल्या वेगळ्या कार्यक्रमातून सकाळच्या संपादकांशी बोलण्यासाठी वेळ दिला. आजचा हा जो डायलॉग आहे, संवाद आहे, तो प्रामुख्यानं नॉन पॉलिटिकल, राजकारण सोडून अन्य ज्या क्षेत्रात म्हणजे गडकरी साहेबांचं काम अनेक क्षेत्रामध्ये आहे आणि आता सम्राटने सांगितलं त्याप्रमाणे काळाच्या पुढं सतत बघण्याचा प्रयत्न आणि मग ते बघतात ते नंतर वास्तवात येते आपण पाहतो आहोत. मी युती सरकारच्या काळात रिपोर्टर होतो आणि तेव्हा गडकरी साहेबांनी जे पूल आणि एक्सप्रेसवेचं काम केलं तेव्हा पत्रकारांमध्ये अशी चर्चा असायची खरंच याची गरज आहे का. तेव्हा मी तसा पूर्ण ज्युनियर रिपोर्टर होतो. पण नंतर लक्षात आलं की त्यापेक्षाही खूप मोठ्या कामाची गरज आहे आणि तेव्हा ते केलं म्हणून आज निदान मुंबई आणि पुणे मुंबई प्रवास किमान सुखकर होतोय. तर असं नेहमीच काळाच्या पुढं गडकरी साहेब बघत आलेले आहेत. मला त्यांच्या खात्याविषयी, खात्यातल्या कामांविषयी ते अनेकदा बोलतात आणि त्याची तपशील आपण प्रसिद्ध करत असतो. पण ज्या वेळेला मला त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली तेव्हा ते खूप वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतात. विशेषतः शेतीविषयीची त्यांची आस्था अफलातून आहे. म्हणजे नागपुरात सारख्या शहरातला नेता मंत्री शेतीविषयी इतका आपुलकीनं बोलतो. ते कायम सांगतात की ॲग्रोवन हे माझं आवडतं वर्तमानपत्र आहे आणि ॲग्रोवन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं वाचला असतो. त्यावर ते अधिकारवाणीनं बोलतात. हा जसा भाग आहे. तसाच शेतीमधल्या बदलांविषयी कमालीच्या आस्थेवाईकपणे ते सांगत असतात. आपला एक हॉर्टिकल्चरच्या कॉन्क्लेव्हला ते प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी केलेलं भाषण हे तिथं त्यानंतर तज्ज्ञांनी केलेल्या भाषणांपेक्षाही अधिक पुढचं काही सांगणार आणि ट्रेंड सेट करणार असं भाषण होतं. तसंच मागच्या वेळेला मी 4-5 महिन्यापूर्वी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी खूप त्यांच्या काय म्हणतात हार्ट टू हिम, त्यांच्या अतिशय हृदयाजवळचे असलेल्या 2 प्रोजेक्टविषयी अतिशय वळवळून बोलले. एक चारधाम यात्रेचा मार्ग आणि दुसरा पंढरपूरचा पालखी मार्ग. त्यांच्याच आग्रहामुळे त्यांच्या एका मार्गाच्या एका मंडळावर पण मी सदस्य झालो. तर सांगायचा मुद्दा इतकाच की ते सतत असं काहीतरी नवं शोधत असतात, नवं करत असतात. व्यवसाय अशाच एका एक्सलन्स अवॉर्डच्या कार्यक्रमात गडकरी साहेब आपल्याकडे प्रमुख पाहुणे होते आणि तेव्हा मी जे अनुभवलं ते विलक्षण होतं की त्या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक माणूस असं सांगत होता की गडकरी साहेब तुम्ही कधीतरी आम्हाला मदत केली. आणि ते गेल्यानंतर सांगत होते की मी काही भाजपचं नाही आहे, मी काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. म्हणजे पार्टीच्या पलीकडे जाऊन, विचारांच्या पलीकडे जाऊन कुणीतरी उद्योग उभा करतो, कुणीतरी व्यवसाय उभा करतो, तर त्याला बळ देण्याची जी भूमिका आहे हे उमदे पण फार क्वचित असते आणि ते गडकरी साहेबांचं मोठं ॲसेट आहे मला वाटतं. आणि त्यामुळे लोक कुठल्याही पक्षात असोत किंवा कुठल्याही वर्तमानपत्रात असोत आणि कुठल्याही विचाराचे असोत, त्यांना गडकरी हा एक काम करणारा माणूस आहे आणि त्या कामाला आपण मदत केली पाहिजे, किमान त्याला अडथळे आणू नयेत, इतकी भावना सर्वदूर दिसते. याचं कायम त्यांच्या या उमदेपणात आहे असं मला वाटतंय. पहिल्या 5 वर्षात त्यांनी जवळपास 15 लाख कोटींची कामं केली. ते बोलतात तेव्हा त्यांचे सगळे आकडे छाती दडपून टाकणारे असतात, पण ते वास्तवात आलेले आकडे असतात. या सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये जवळपास 5 लाख कोटींची कामं त्यांच्या खात्याची पूर्ण झाली, आणखी अजून चालू आहे. कायम जी ओढ असते की आसाम आणि नॉर्थ ईस्टच्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची फार बोंबाबोंब आहे. तर गडकरी साहेब मंत्री झाल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र महामंडळ झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपले अनेक कॉन्ट्रॅक्ट्स त्या भागात आहेत. तर लोक सांगायला लागले की आता खरंच रस्त्याची कामं व्हायला लागली आणि खेळण्यासारखे रस्ते मिळायला लागले. मला वाटतं हे सगळं सकारात्मक असं सतत त्यांनी काम केलं आहे. सकारात्मक ते बोलत असतात. म्हणून आजचा डायलॉग हा राजकारणाच्या पलीकडे गडकरी समजून घेण्याचा आणि गडकरींचं काम समजून घेण्याचा असा डायलॉग आहे.
मी एवढंच सुरुवातीला सांगतो की असा एक उमदा माणूस आपल्यात या निमित्तानं संवादासाठी उपस्थित आहे. आपण मोकळेपणाने प्रश्न विषयावर पण सुरुवातीला मी गडकरी साहेब आपल्याला विनंती करतो की एकूणच आपण हाताळत असले प्रकल्प आणि आपलं पुढचं विजन, मग ते इलेक्ट्रिकल व्हेकल असो, इथेनॉलचा एकूण इथेनॉलच्या मिश्रणासंदर्भातली आपली भूमिका असो, किंवा जुनी वाहनं भंगारात काढण्याविषयीची आपली भूमिका असो, तर याविषयी थोडं सुरुवातीला आपण सांगावं आणि त्यानंतर मग माझे सहकारी आपल्याला काही प्रश्न विचारतील. धन्यवाद. नमस्कार. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांशी संवाद साधत असताना मला अतिशय आनंद होतो आहे, कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये ॲग्रो-1 अनेक वेळा, आता दिल्लीत गेल्यामुळे मला कधी कधी संधी मिळत नाही, पण नवीन नवीन कल्पना, प्रयोग, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम विशेषतः कृषी क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणावर सकाळकडनं होतं. याचा मला नेहमीच आनंदही आहे, अभिमान पण आहे. मला, आपण सगळेजण महाराष्ट्रातले असल्यामुळे मी महाराष्ट्राच्या अनुषंगाने माझ्या मनातल्या 2-3 गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. मला माहिती आहे की त्यात तुमचं सहकार्य खूप मोलाचं आहे. तुम्हाला माहिती असेल की आपण महाराष्ट्रातली साखर कारखानदारी ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शक्ती आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे त्याच्यामागे साखर कारखानदारीचा फार मोठा इतिहास आहे. अहमदनगरसारखा दुष्काळी जिल्हा असेल किंवा आता मराठवाड्यातला दुष्काळी भाग असेल, या सर्व भागामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नफ्यामधून जी काही थोडी बहुत संपन्नता आली ती ऊसाच्या माध्यमातून आलेली आहे. परंतु आपले आज सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर आपल्याकडे साखर सरप्लस आहे, तांदूळ सरप्लस आहे आणि मका सरप्लस आहे, आणि विशेषतः आपल्याकडे आता तेलबिया आणि दालबिया या दोघांच्याही बाबतीमध्ये कधी खेळ लपंडाव सुरू असतो, पण याही बाबतीमध्ये आपल्याला आत्मनिर्भर भारताकरता स्वयंपूर्ण होण्याची गरज आहे. आपल्या इथे प्रश्न असा आहे की इंटरनॅशनल प्राईस आणि मार्केट प्राईस इंडियन मार्केटची ही MSP-पेक्षा कमी आहे, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अनेक वेळा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्रॉप पॅटर्न बदलवण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये यावर्षी जवळपास 60 ते 65 लाख टन साखर आपण एक्सपोर्ट करतो आहे. ही फार चांगली गोष्ट आहे, कारण आपलं साखरेचं उत्पन्न 310 लाख मेट्रिक टन आहे. आपली रिक्वायरमेंट 240 ते 245 लाख टन आहे, आणि त्यामुळे ही जी सरप्लस साखर आहे ती आपल्याकरता एक समस्या आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये साखरेचे भाव जे आहेत ते स्टॅग्नंट आहे, आणि ऊसाचे भाव मात्र आपण दरवेळी वाढवत चाललेलो आहोत. त्यामुळे साखर कारखानदारीतली इकॉनॉमिक व्हायबिलिटी संपुष्टात आली, आणि त्याच्यामुळे आज आपल्याकडे ब्राझीलमध्ये साखरेचा भाव 23 रुपये किलो आहे, आणि आपल्याकडे साखरेचा भाव 31 ते 32 रुपये, आता 34 रुपये किलो झालेला आहे. त्यामुळे आपली साखर एक्सपोर्ट होत नाही. त्यामुळे मागच्या वर्षी आपण साखरेकरता 6,000 कोटी सबसिडी एक्सपोर्ट करण्याकरता दिली, आणि यावर्षी पण 4,000-4,500 कोटी पुन्हा साखर एक्सपोर्ट करण्याकरता देतो आहे. खरं म्हणजे हा पैसा खर्च होण्याच्या ऐवजी आपण जर साखरेचं रूपांतर इथेनॉलमध्ये केलं तर आपण निश्चितपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं भलं करू शकतो. साखर कारखानदारे जिवंत राहिली तर ऊस उत्पादक जिवंत राहतील, आणि म्हणून आपण इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर करायला सुरुवात केली. मी 2009 सातत्याने इथेनॉलचा जप करत असतो, कारण याच्यामध्ये मला शेतकऱ्याचा विकास दिसतो. शेतकऱ्याची गरिबी, भूकमरी, बेरोजगारी यातून दूर होईल असा मला विश्वास आहे. आपल्या देशामध्ये आपण सध्या 8 ते 9 लाख कोटी रुपयाचं क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो, आणि माझा असा प्रयत्न आहे किंवा विश्वास आहे की आता आपली इथेनॉलची इकॉनॉमी 40,000 कोटीची आहे, ती आपल्याला येत्या 2-3 वर्षात 2 लाख कोटी रुपयाची करायची आहे. पण ही 2 लाख कोटीची इकॉनॉमी करण्याकरता इथेनॉलचा खप वाढवायचा आहे. सध्या आपण जेव्हा 10% पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकायचं ठरलं तेव्हा आपली रिक्वायरमेंट 465 करोड लिटर होती, पण आता 20% आपण ठरवली तेव्हा आपली रिक्वायरमेंट आता जवळपास साधारणतः 900 कोटी लिटर झालेली आहे. त्यामुळे इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याला वाव आहे, आणि आता पेट्रोलियम कंपन्यातर्फे जसं पॉवर परचेस ॲग्रीमेंट होतं तसं 10 वर्षाकरता इथेनॉल परचेस ॲग्रीमेंट करायला फायनल झालेलं आहे, आणि त्यामुळे आता यात कुठल्याही प्रकारची अडचण बँकांना कर्ज देण्याकरता नाही आहे.
आणि भारत सरकारने आणि विशेषतः आपल्याकडे पुणे विभागात फार याच्यात चांगलं काम केलेलं आहे. प्राजसारख्यांनी केलं आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्यावर काम करत आहे, अनेक संस्था काम करतात आहेत, कारखाने काम करतात आहेत. आणि त्यातला पहिला क्रांतिकारी बदल म्हणजे आपण केवळ ऊसातून 4% मोलायसेस काढायचो, त्याला आपण सी मोलायसेस म्हणायचो. त्याच्यापासून केवळ आपण इथेनॉल तयार करायचो. पण आता आपण बी हेवी मोलायसेस म्हणजे 4%च्या ऐवजी 7.7% साखर आपण मोलायसेसमध्ये घेतो आणि त्यामुळे बी हेवी मोलायसेसमधून आपण साखरेचं रूपांतर इथेनॉलमध्ये करायचा प्रयत्न करतो आहे. तिसरं याच्यावर आता नवीन टेक्नॉलॉजी मिळाली आहे, ती म्हणजे शुगर केन ज्यूसपासून आपण इथेनॉल करायची परवानगी दिली आहे. त्याचा रेट 63 रुपये लिटर आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी साखर न बनवता साखरेचं उत्पादन कमी करणं आणि साखरेचा ज्यूसपासून इथेनॉल तयार करणं याच्यात वायबिलिटी आहे. याचे पैसे 21 दिवसात मिळतात आणि साखर तयार केल्यानंतर वर्षभर 400, 450, 500 कोटीची साखर बँकेत गहाण टाकून आणि शेतकऱ्यांना मात्र लगेच पैसे द्यावे लागतात अशी स्थिती आहे. कारण साखरेचा जो रिलीज करण्याचा जो मेकॅनिझम आहे त्यात आपल्याला 400, 500 कोटीची साखर व्याज देऊन बँकेच्या पैसे घेऊन ते तोंडून ठेवावी लागते. ते अडचणीचं आहे. आणि म्हणून आपण या साखरेला 1 वर्षात अटकण्याच्या ऐवजी याच्यातल्या बहुसंख्य साखरेचं रूपांतर आपण जर इथेनॉलमध्ये केलं तर स्वाभाविकपणे फायदा होणार आहे. आणि आता भारत सरकारने हे 20% न्यायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर आता डिझेलमध्ये पण आणि त्याचबरोबर मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून सातत्याने प्रयत्नशील होतो आणि आता जवळपास तो दृष्टिक्षेपात आला आहे. आणि ते म्हणजे आपण आता इथेनॉलचे पंप सुरू करण्याचा सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहिती असेल पुण्यामध्ये 2 पंप इथेनॉलचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. माझं स्वप्न असं आहे, ज्याच्याकरता मला सकाळचं सहकार्य पाहिजे आहे, की सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात सगळीकडे साखर कारखाने इथेनॉल तयार करतात. या कारखानदारांनी पुढे येऊन इथेनॉलचे पंप सुरू करावे. आपल्याला पहिली गोष्ट मला सांगणार की पुण्याची बजाज कंपनीने इथेनॉलवर चालणारी स्कूटर आणि बाईक तयार केलेली आहे. TVS कंपनी तयार केली आहे आणि ऑटो रिक्षाही तयार होऊ शकते. विशेषतः पुणे शहराच्या सगळ्या ऑटो रिक्षा या इथेनॉलवर चालल्या. त्यात इकॉनॉमिक्स पण आहे. इथेनॉल 65 रुपये लिटर आहे आणि पेट्रोल 110 रुपये लिटर आहे. प्रदूषण पण नाही होत, जवळपास कमी आहे. आणि त्यामुळे आपल्या बाईक, आपल्या स्कूटर, आपल्या ऑटो रिक्षा या पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये इथेनॉलचे पंप सुरू व्हावे, हा या अजेंड्यामध्ये आपण मोठी भूमिका वठवू शकता. म्हणून मुद्दामून मी तो विषय काढलेला आहे. आता भारत सरकारने इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमला, माझी परवा पेट्रोलियम सेक्रेटरीची चर्चा झाली, त्यांनी मान्य केलं आहे की त्यांनी आपल्या पंपावर इथेनॉलचे पंप टाकावे आणि त्याचबरोबर इथेनॉलच्या पंपांना स्वतंत्रपणे परवानगी देण्याची तयारी पेट्रोलियम सेक्रेटरीने दाखवलेली आहे. त्यामुळे आता या इथेनॉलचं आपण पहिले एक टेक्नॉलॉजी समजून घेतली पाहिजे की ब्राझीलमध्ये फ्लेक्स इंजिन आहे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की तुम्ही 100% पेट्रोल आपल्या गाडीत टाकू शकता किंवा 100% बायो इथेनॉल टाकू शकता. आपल्याकडे मर्सिडीज, BMW, टोयॅटो, होंडा या जेवढ्या गाड्या आज मार्केटमध्ये आहेत, या सगळ्या गाड्या ब्राझीलमध्ये आहेत आणि त्यांचे फ्लेक्स इंजिन आहे. फ्लेक्स इंजिन म्हणजे एक बॉश कंपनीचा फिल्टर आहे आणि जे मेटलचे जे वॉशर होते त्याच्याऐवजी त्यांनी रबराचे केले आहेत. एवढं चेंज केलं आहे. आणि आता मी 6 महिन्यात ॲटोमोबाईल कंपनींना हे मॅन्डेटरी केलेलं आहे की तुम्हाला आता प्रत्येक व्हेकल हे फ्लेक्स इंजिनचंच तयार करावं लागेल. आणि त्याचबरोबर जुने जे व्हेकल आहेत त्याच्यामध्ये देखील चेंज करून त्यांना फ्लेक्स इंजिनमध्ये कन्वर्ट करता येईल, पेट्रोल व्हेकलला, डिझेल नाही. आणि त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, महाराष्ट्रात जिथे इथेनॉलच्या फॅक्टरी आहे तिथे आपण पेट्रोल जवळपास नगण्य करून 100% इथेनॉलची इकॉनॉमी विकसित केली तर पश्चिम महाराष्ट्रात तेवढे साखर कारखाने आहेत, त्यांचं सगळ्यांचं जीवन बदलणार आहे. आणि यामुळे ग्राहकाची बचत होणार आहे. तुम्ही जसं आता सगळे पत्रकार बंधू आहेत, तुमच्याकडे पेट्रोलची गाडी आहे, तर तुम्ही पेट्रोलची गाडी समजा चालवला, तुम्हाला 15,000 रुपये महिन्याचा पेट्रोलचा खर्च असेल, तर तुम्ही इथेनॉलवर आले तर तुमचा खर्च 9,000 रुपये होईल, 8,000 रुपये येईल. आणि तुम्ही जर हे CNGवर आले, काल मी नागपूरच्या परिवहन समितीच्या गाडीत फिरलो सभापतीच्या, आणि आम्ही नागपुरात जवळपास आता 5-6 हजार गाड्या पेट्रोलच्या CNGवर कन्वर्ट केल्या, तर 12,000 रुपयाच्या पेट्रोलच्या ऐवजी 3,000 रुपयाचा CNG लागतो.
त्यामुळे प्रदूषण पण कमी आहे. त्यामुळे हे कोणावर आपण पर्यावरणाकरता करतो असं नाही, याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे. त्यामुळे इथेनॉलचे पंप सुरू होणं आणि त्याचबरोबर इथेनॉलवरची स्कूटर, इथेनॉलवरचं तुमचं गाडी, फ्लेक्स इंजिन हे जर आलं आणि हे सगळं सुरू झालं, ऑटो रिक्षा सुरू झाल्या, तर पुण्यासारख्या शहराचं आपल्या सगळ्यांचं प्रदूषण कमी होणार आहे. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि यातून सगळी पश्चिम महाराष्ट्राची इकॉनॉमी दुरुस्त होऊन जाईल. आपण साखरेच्या ऐवजी जर इथेनॉल तयार केलं तर शेतकरी समृद्ध होईल. शेतकऱ्यांना लगेच पैसे मिळतील त्यांच्या ऊसाचे, थांबायची वाट पाहावी लागणार नाही आणि याच्यामुळे नवीन रोजगाराची निर्मिती होईल. त्यामुळे आपण आता आपल्या मोटरसायकलमध्ये कोणाला TVSची, बजाजची एजन्सी पाहिजे तर मी द्यायला सांगतो साखर कारखान्यांना. आणि फ्लेक्स इंजिन आहे, तुम्हीच तुमचे पंप टाका आणि त्याच्या काही अडचणी तर मला भेटा, मी सगळी मदत करायला तयार आहे. आणि पुण्यात 2 नाही तर 100 पंप झाले पाहिजे, 200 पंप झाले पाहिजे आणि यातून पुण्याचं प्रदूषण कमी होईल. मी आत्ताच काल एक NGOची स्थापना नागपुरात केली आणि 3 गोष्टी मी करतो आहे की जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. तिघांपासून आम्ही नागपूरचं आता एक असं ठरवलं आहे की नागपूरचे सध्या याच्याबद्दल परिस्थिती काय आहे आणि 5 वर्षामध्ये आम्ही या तिन्ही बाबतीत इंटरनॅशनल बेंचमार्कच्या जवळ नागपूरला नेऊ. मला पुणे एवढं सुंदर आहे, पर्वतीवर संध्याकाळी फिरायला जायचो आम्ही, खिरा काकडी खायचो स्वारगेटपासून. आता ते सगळे दिवस गेले. एवढा घाण पुण्यात प्रदूषण आहे, एवढ्या गाड्या फिरतात. आता मुळा मोठा नदीचं सौंदर्यीकरण होणार आहे, शुद्धीकरण ती प्रोजेक्टमधून झाला. आणि अजून एक तुम्हाला आता विसरून दिलं म्हणून सांगतो की पुण्याला एअरपोर्ट करता मी त्या जागा मिळवून दिली एअरफोर्सकडनं आणि आता ते एअरपोर्ट अथॉरिटीचे अधिकारी गेले बदलून ते याला चंदीगडला. तर त्यांची माझी भेट झाली आणि त्यांना माहीत होतं प्रश्न. त्यांनी त्याच्यावर उपाय काढला की चंदीगडमध्ये डिफेन्सला जागा पाहिजे आहे. त्याच्या बदल्यात जे आता पुण्यात 5 आहे त्या 10 होणार आहेत. तर अजून जागा देण्याकरता त्यांनी एक प्रपोजल एअरपोर्ट अथॉरिटीकडे पाठवला आहे की त्याच्या बदल्यात पुण्याला तुम्ही जागा द्या आणि ते जर मिळालं तर पुण्याच्या एअरपोर्टचं कंजेशनच दूर होईल आणि हा एअरपोर्ट फुल कॅपॅसिटी एकावेळी 15 ते 20 विमानं हे उभे राहू शकतील त्याच्या ब्रिजसहित, म्हणजे एकदम पुण्यातला सोय होऊ शकेल. तर त्याचबरोबर आता या सगळ्याच्या याच्यामध्ये जसं ट्रान्सपोर्टमध्ये, रोडमध्ये इथेनॉलचे पंप येणं, विमानाची फ्रिक्वेन्सी वाढणं, पुण्याची मेट्रो चांगली तयार होणं किंवा प्रदूषण याच्यातून कमी करणं आणि शेतकऱ्यांचं आणि आपल्या भागातल्या लोकांना सुखी, समृद्ध आणि संपन्न करणं, या सगळ्याशी रिलेटेड हे सब्जेक्ट्स आहेत. पुण्यामधून भाजीपाला, फळं, फुलं याचं एक्सपोर्ट व्हावं त्याकरता पुण्यामधून विशेषतः विमानाने आपण आता आपल्या भाजीपाला जगात पाठवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न पवारसाहेब करत होते आणि आता तो दूर नाही आहे. आता आम्ही ते नागपूरलाही पण करतो आहे आणि लवकरच आपण नागपूरचे संत्र आम्ही आता रेल्वेनी 50 स्पेशल रेल्वे सोडल्या होत्या. आता सांगली, नाशिक भागातले द्राक्ष, नंतर पुण्यामधले, सोलापूर जिल्ह्यात डाळिंब आपण आता डायरेक्ट प्लेनमध्ये टाकून आपण एक्सपोर्ट करू शकतो. तुम्हाला यातली इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आपल्याकडे आपल्या टोटल एक्सपोर्ट इम्पोर्टच्या ॲव्हिएशनच्या गुड्स ट्रॅफिकमध्ये आपला भारताचा शेअर फक्त 2% होता. पण कोविडमध्ये विमानं बंद पडली तर स्पाइस जेटचे मालक आहेत अजय सिंग, म्हणजे मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं, अजय सिंग जी, दुनिया भर में कोई भी पैसेंजर ट्रैफिक से पैसा नहीं कमाया, वो घाटे में जाता है, चाहे विमान हो, चाहे रेलवे हो, चाहे बस हो. तो आप माल वाहतूक में जाइए. आणि त्यांनी यावेळी आपल्या विमानाचं रूपांतर मालवाहू जहाजात केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी आपला आता शेअर 2%वरून 22% झाला आणि यातला 19% शेअर जर कोणाचा जाईल तो स्पाइस जेटनी घेतला, कारण त्यांनी विमानातून माल पाठवायला सुरुवात केली. आता पुण्यामध्ये आपले इंजेक्शन्स आहेत, हे जे आपण कोविडकरता घेतो वॅक्सिन्स, किंवा भाजीपाला, फळं, फुलं, या सगळ्या नाशवंत गोष्टी ज्या आहेत याच्या डायरेक्ट फ्लाईट्स पुण्यामधून सोडून आपण जगात आणि भारतात कुठेही पाठवू शकलो पाहिजे. आणि रेल्वेमध्ये भाज्यांची आपण स्पेशल रेल्वे पुण्यातून जर सोडल्या तर शेतकऱ्यांचं खूप कल्याण होणार आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये, या सगळ्या काळामध्ये बायोफ्युएल हे फार महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये पुणे हे त्याचं माहेरघर आहे, वेस्टर्न महाराष्ट्र, आणि त्यामुळे येणाऱ्या काळात सगळी इंडस्ट्री, रिसर्च इथेच आहे. त्यामुळे देशाकरता एक आदर्श उदाहरण यातून प्रस्तुत व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे, म्हणून हा विषय मी तुमच्यासमोर मांडला.
आणि दुसरा जो तो पाण्याचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सांगली सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातली परिस्थिती किती वाईट होती. मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना महाराष्ट्राला 40,000 कोटी रुपये केवळ प्रकल्प जे अर्धवट पडले होते 50% वरतीचं काम झालं ते पूर्ण करण्याकरता 40,000 कोटी रुपये दिले. ते म्हैसाळ टेंबू या सगळ्या योजना त्यातून पूर्ण झाल्या. आणि आज मला खूप आनंद आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यात दुष्काळी भागात आज जेकडे पाणी पोहोचलं ते बघून मला खूप आनंद झाला. त्यामुळे पाणी आलं की तिथला शेतकरी एवढाच हुशार आहे की तो याचा उपयोग करून नक्कीच उत्पन्न वाढवणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याच्या विषयावर तुम्ही प्राथमिकता द्यावी अशी माझी विनंती आहे. आत्ताच आमच्या NGOला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं आहे की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घराचं पाणी घरात असं करून शेतातलं पाणी शेतात. एक बुलढाणा पॅटर्न म्हणून आम्ही सुंदर काम आमच्या अधिकाऱ्यांनी केलं PWDच्या आणि इतकं सुंदर केलं की 800 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. आम्ही ब्रिज कम बंधारे बांधायला घेतले लातूरला. मी 170 ब्रिज कम बंधारे महाराष्ट्रात बांधतो आहे. आणि यामुळे नदी नाल्यांचं खोलीकरण करणं आणि त्यातून निघालेलं मटेरियल फुकटात एकही पैसा खर्च न करता ते रोडमध्ये टाकणं आणि पाण्याचं खोलीकरण रुंदीकरण करून देणं आणि पाण्याचं जलसंवर्धन करणं हा मोठ्या प्रमाणावर काम केलं. आता माझी विनंती आहे की पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आपल्याला एक बेंचमार्क ठरवलं पाहिजे आणि ते म्हणजे आपल्याला आपलं सिंचन कमीत कमी 60% वरती न्यायचं हे टार्गेट ठरवलं पाहिजे. कोणाही पार्टीचं सरकार असं सिंचनाचं टार्गेट 60% केलं पाहिजे. त्याकरता आपल्याला ड्रीप इरिगेशन करावं लागेल. दुसरं पाणी पुराने वाहून जातं. काल मी TV वर एक कुठं बघत होतो कुठल्या तरी TV वर की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी जे आहे 2 नद्यांचं ते पाणी कसं एकत्र करायचं आणि त्यातून 5 टप्प्यामध्ये तो प्रकल्प कसा पूर्ण करायचा याचा प्रकल्प होता. आता तो 5,000 कोटीचा प्रकल्प 25-35,000 कोटीचा झालेला आहे. पण त्यामुळे संपूर्ण दुष्काळी भागात पाणी मिळणार आहे. प्रश्न पाण्याची कमी नाही आहे. मराठवाडा विदर्भ महाराष्ट्र भांडणं करायची गरज नाही आहे. प्रश्न पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बेसिनमध्ये येणारं सरप्लस पाणी आपण स्टोअर करण्याची योजना केली तर भरपूर येईल. मी तुम्हाला एक गमतीदार उदाहरण सांगतो. आज सकाळी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू फालेसाहेब माझ्याकडे होते. आम्ही इथे एक मोठं कन्व्हेन्शन सेंटर करतो आहे PQEच्या जागेवर जिथे शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारचं एक्झिबिशन्स होतील, ट्रेनिंग मिळेल. तर त्यांच्या PKVमध्ये मी NHIकडनं 6 तलाव बांधून दिले आणि आजच त्यांनी मला सांगितलं की 15-20 एकर मी इरिगेशन करायचो, आता 2,500 एकर आमचं इरिगेशन झालं. ते तलाव फुकटात करून दिले आणि त्या तलावात त्यांनी मासेमारी सुरू केली. म्हणजे उत्पन्न सुरू झालं. 25-30 लाख रुपये त्यांनी मिळवले त्याच्यात. त्याच्यामुळे आपल्याला उलट रोडचं काम झालं कारण रॅग्रिगेट मिळाली, माती मिळाली फुकटात जवळून. यांना तलाव मिळाले त्यामुळे शेतीला पाणी मिळालं. आता मासेमारी सुरू झाली. पूर्ण PKVची शेती आता अकोल्याची ही पाण्याखाली आली. आता मी त्या मत्स्य विद्यापीठ जे व्हेटरनरी युनिव्हर्सिटी त्यांना तलाव बांधून देतो, तिथेही पाणी नाही आहे. म्हणजे आम के आम गुठले के दाम असा हा प्रयोग आहे. आणि म्हणून याच्यात माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर अशा प्रकारच्या नवीन नवीन योजनांना प्रोत्साहित केलं तर बेंचमार्क हेच आहे की 60% जमीन महाराष्ट्रातली सिंचनाखाली आली पाहिजे. आणि ही 60% आणण्याकरता पाण्यामध्ये केवळ मोठी धरणं बांधणं किंवा मध्यम धरणं बांधणं हा उपाय नाही आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा उपाय आहे की आपल्याला ताबडतोब या संदर्भात काम केलं पाहिजे की छोटे छोटे जलसंवर्धनाचे कार्यक्रम ही मोठ्या प्रमाणात यशस्वी. आता रेल्वे बांधतात, रेल्वे बांधता बांधता त्याचे नदी नाले खोलीकरण करायचे. रोड बांधतात, नदी नाले खोलीकरण करायचे. तलावाची माती उन्हाळ्यामध्ये उपसून सगळी शेतकऱ्यांना देऊन द्यायची, त्याची खोलीकरण कॅपॅसिटी वाढवायची. आणि याच्यात जिओलॉजी पण आहे. मी ज्या NGO स्थापन केलं ते खूप सुंदर काम करतात. त्याच्यात 6 जिओलॉजिस्ट आहेत. त्याला आत्ता अवॉर्ड मिळाला. त्यामुळे माझी आपल्याला पहिली विनंती आहे की पाण्याच्या क्षेत्रात काम करा. आणि तिसरा मुद्दा सांगून मी माझं बोलणं संपवीन. बाकी तर तुम्हाला सगळेच मुद्दे माहिती आहेत. ते म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण वी नेम इट ॲज अ नॉलेज अँड पॉवर. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आपलं भविष्य आहे. आणि त्यामुळे पुढलं एनर्जीचं जे सेक्टर आहे ते आहे ग्रीन हायड्रोजन. आपल्या इथे आपण थर्मल कोल इम्पोर्ट करतो.
विजेच्या जेवढी एनर्जी आपल्याला लागते ती आता आपण ग्रीन हायड्रोजनवर न्यायची आहे. आपले ट्रान्सपोर्ट, रेल्वेचे इंजिनं, ट्रक, गाड्या, मोटर, बसेस सगळं ग्रीन हायड्रोजनवर न्यायचं आहे. ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक, इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG आणि त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह म्हणून सध्या LNG आणि CNG. पेट्रोल डिझेल शेवटचा पर्याय. आपला 8 लाख कोटी इम्पोर्ट आहे आणि 5 वर्षात ते कमीत कमी 25 लाख कोटी होणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात हे इम्पोर्ट वाचवून हा पैसा शेतकऱ्यांच्या घरात न्यायचा असेल तर आपल्याला ट्रान्सपोर्ट सेक्टरचं चित्र बदलावं लागेल. आणि आता इलेक्ट्रिक सरप्लस आहे. मी इलेक्ट्रिक कारमध्ये नागपुरात फिरतो, खर्चच नाही माझा पेट्रोलचा. मी माझ्याच घरी गाडी चार्ज होते ती आणि मी त्याच्यावर फिरतो आणि तुम्हाला सांगतो इतकी गाडी चांगली आहे आणि मला काही खर्चच नाही त्याचा. घरातल्या मला पता नाही झालं किती खर्च येतो. नाही तर पेट्रोलचं 10-12 हजार रुपये खर्च यायचा. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक ट्रक, इलेक्ट्रिक बस. आता पुण्यात इलेक्ट्रिक बस घेतली. म्हणजे मुंबईमध्ये एक बेसची बस चालायला 115 रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो आणि पुण्यात आता जी इलेक्ट्रिक बस घेतली आहे तिचा खर्च 50 रुपये प्रति किलोमीटर आहे. मग आपलं सगळं ट्रान्सपोर्ट तिकिटाचे रेट 25-30% कमी होतील. लक्झरी बसेस, एअर कंडिशन बसेस चालतील आणि म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिकवर केला पाहिजे. आणि मी आता नागपूर, अमरावती, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते बैतूल आणि नागपूर ते रामटेक या सगळ्या ठिकाणी 900 नागपूर ते यवतमाळ मी ब्रॉडगेज मेट्रोचं नेटवर्क केलं. सरकारचा 1 रुपया नाही. 100 मेट्रो जशी प्रसन्न प्रकारचे लोक विकत घेणार. नागपूर मेट्रो चालवणार. 140 किलो प्रति घंटा स्पीड आहे. नागपूर अमरावती त्याला 3 तास लागतात, 1 तास 20 मिनटात. एअर कंडिशन मेट्रो, तिकीट STच्या बरोबर, इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास आणि विमानासारखी सर्व्हिस, चहा नाश्ता सगळं मिळेल. एकदम लोकांमध्ये इलेक्ट्रिकवर चालेल, ते प्रदूषण कमी होईल. तर ग्रीन हायड्रोजन हे आपलं भविष्य आहे आणि विशेषतः सोलर एनर्जी आणि विंड एनर्जीचा उपयोग करून आपल्या शहरातलं जे दूषित पाणी आहे पुण्यातलं, त्या दूषित पाण्यावरून आपण ॲनालायझर लावून हायड्रोजन O2 अलग करून आपण ग्रीन हायड्रोजन तयार करायचं आणि त्याच्यापासून स्टीलपासून सगळ्या इंडस्ट्री असतील, फर्नेस असतील, सगळ्यांना आता ग्रीन हायड्रोजन वापरायचा. आणि ही पॉवर ही 1 रुपये 96 पैसे प्रति युनिट आहे. आपल्याकडे सातारा जिल्ह्यात केवढ्या विंडमिल आहेत आणि तिथेच आपण जर पाणी कुठून असं अडवलं, आता कोयनेत मोठं पाणी आहे आणि त्याच्यावरून आपण ग्रीन हायड्रोजन तयार करणारे प्रकल्प ठिकठिकाणी टाकले तर महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजन तयार करणारं पहिलं राज्य व्हावं. आता हायड्रोजन मिशन भारत सरकारने काढलेलं आहे आणि विशेषतः मोठ्या शहरातल्या दूषित पाण्याचा, जसं आम्ही नागपूरचं पाणी महाराष्ट्र सरकारच्या वीज मंडळाला विकतो, आम्हाला 300 कोटी रुपये टॉयलेटचं पाणी विकून मिळतात. तरी पाणी आहे, जागा आहे, तिथे म्हटलं सोलर लावा आणि आता त्या पाण्यातून ग्रीन हायड्रोजन तयार करू आणि तो आपण त्याच्यावर नागपूरची सगळे ट्रान्सपोर्ट चालवू. तर ही विजन महत्त्वाची आहे. तर ग्रीन हायड्रोजनच्या चळवळीला त्यातले डिटेल शोधून खूप माहिती आहे, माझ्याकडेही बरीच आहे, बरेच प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमधली माहिती आता लिथियम आयन बॅटरी 86% आपल्या देशात बनते. तुमच्याकडे ते पंडित म्हणून आपले आहेत, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे इलेक्ट्रिक बॅटरीवर. ते ARAI तुमच्याकडे आहेत, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. ही जे नॉलेज आहे, ही जी माहिती आहे, ही लोकांपर्यंत पोहोचवणं तुमच्यासारखे संवेदनशील पत्रकार करू शकतात. हे रोज कोणी काय म्हटलं आणि कोणी कोणाला लाथा मारल्या, कोणी कोणाला थोबाड्यात मारायचं, याच्यात काय ठेवलं आहे? याच्यात काही वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? मी कोणा एका व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे, पण आता या चर्चा वादात जाण्यापेक्षा ग्रीन हायड्रोजन कसा तयार करता येईल हे सगळं जर तुम्ही लोकांपर्यंत नॉलेज तुमच्यामार्फत पाठवलं तर याच्यातून खूप फायदा होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणापुरतं आहे त्याचं महत्त्व, जे करायचं ते करा लोकांमध्ये, पण हे ज्याच्यातून सस्टेनेबिलिटी येणार आहे, गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर होणार आहे, खऱ्या अर्थाने समृद्धता, संपन्नता येणार आहे, आपल्या इथला गरीब माणूस सुखी होणार आहे. मी नेहमी सांगतो की गरीब हा गरीब असतो, गरीबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. गॅसचं सिलेंडर ज्या भावात हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं, ज्या भावात OBCला मिळतं त्याच भावात शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला मिळतं. हे सगळे राजकीय कारणांनी हे सगळे वादविवाद चालत राहतील, काही मी काही याच्यात पडू इच्छित नाही, पण ते ज्यांना करायचे त्यांना करू द्या. पण शेवटी बेसिक प्रश्न जे आहेत, गाव, गरीब, मजदूर आणि शेतकऱ्याचे गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, ती दूर केल्याशिवाय सस्टेनेबल जीवन मिळणार नाही, सुसह्य जीवन मिळणार नाही. आणि त्याचा मार्ग केवळ सरकारच्या द्वारे नाही,
तर अनेक जनतेच्या समाजाच्या अनेक टॅलेंटेड हुशार युवकांच्या उपक्रमामुळे इनिशिएटिव्हमुळे हे होऊ शकेल आणि त्याच्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली महाराष्ट्र व्हावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातली खऱ्या अर्थाने शिवशाही यावी, तर कमीत कमी आपल्याला बेरोजगारी भूकमरीपासून महाराष्ट्राला मुक्त करावं लागणार आहे. बाकी चांगले रोड झाले पाहिजे, चांगले पोर्ट्स झाले पाहिजे, टुरिझम वाढलं पाहिजे, इंडस्ट्री आल्या पाहिजे, नवीन रोजगार निर्माण झाला पाहिजे, वीज मिळाली पाहिजे, कम्युनिकेशनच्या व्यवस्था असल्या पाहिजे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीचा विकास झाला पाहिजे. या सगळ्यामध्ये आपण काम करतोच आहे. ॲग्रिकल्चरमध्ये आपण आधुनिक ॲग्रिकल्चरमध्ये ऑलरेडी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या गोष्टी आहेत. सगळ्या ठिकाणी अनेक चांगली कामं सुरू आहेत, अनेक इन्स्टिट्यूट आहेत. हे सगळ्या कामाची गती वाढवून आपल्याला लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्राला प्रगतिशील समृद्ध संपन्न राज्य करत असताना गरिबी भूकमरी बेरोजगारीपासून मुक्त, आणि केवळ शहरं नाही, पुण्याचं मी नेहमी म्हणतो की आता मध्ये मी सुचवलं होतं की एक 10 लाख एकर जमीन अवेलेबल आहे. हे पुणेपासून आपला मुंबईपासून आपण अहमदनगरला जे येतो त्या भागामध्ये पुण्यापासून अहमदनगर भागामध्ये हे जे आपलं इकडनं कल्याण माळशेज घाटातून रस्ता येतो त्या भागातून त्या साईडला एक नवीन पुणे उभं करता येऊ शकतं, एक नवीन स्मार्ट सिटी 20 ते 25 लाख लोकांची. तर तोही एक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. पण निश्चितपणे या सगळ्या उपक्रमांना आपण आपल्याकडनं प्रोत्साहन द्याल असे मला अपेक्षा आहे. मी माझे जे 3-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यात बराच वेळ गेला, पण तुमच्या मार्फत ते जनतेपर्यंत जातील म्हणून मांडले. माझं बोलणं मी इथेच थांबवतो. एक पुणे ते शिरूर म्हणजे वाघोली ते शिरूर एक 50 किलोमीटरचा मी मोठा पूल बांधायचा ठरवलेला आहे. त्याचं डिझाईन आहे का रे? ते दाखव एक पण. हा 3 मजली आहे. तर तुम्ही एकदा याच्यात काही सूचना असतील तर जसं मी तुम्हाला याच्यात सुचवलं होतं की पंढरपूरच्या आपल्या पालखी मार्गात काय असेल तर मला सांगा. तर हा एक चांगला जागतिक दर्जाचा प्रकल्प उभारणार आहे आणि याच्यात 3 मजली आहे. जरा आपण एकदा त्याची छोटीशी फिल्मही तुम्हाला मी दाखवतो. काही सूचना असतील तर मला पाठवा. धन्यवाद. याची फिल्म दाखवतो. अच्छा, हे पोस्टर आहे. ती फिल्म आता नाही आहे, पण मी तुम्हाला कधी पाडलं तर यूट्यूबवरती पाठवून देईल. व्यंकटरमण नावाचे LNTचे कन्सल्टंट डिझायनर आहेत, त्यांनी तयार केली आहे. खाली 8 लेन रस्ता, त्याच्यावरती मग 6 लेन पूल, त्याच्यावरती मग 6 लेन पूल आणि त्याच्यावरती आता मेट्रो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट इलेक्ट्रिसिटी पॉइंट्स वगैरे चालवायची कल्पना आहे. आणि हे पुणे ते अहमदनगर रस्ता जो आहे त्या 1,60,000 PCUs ट्रॅफिक आहे. भयंकर प्रॉब्लेम आहे. आणि हे बनवल्यामुळे डायरेक्ट ट्रॅफिक वरतून जाईल आणि त्यामुळे खूप सोय होईल. त्यामुळे हा ठिकाणी हा पहिला ब्रिज आम्ही बांधायचा ठरवला आहे. तर नक्कीच त्याचं डिझाईन मी तुम्हाला पाठवीन. त्यात काही सूचना असतील तर जरूर पाठवा. खूप खूप धन्यवाद. आपण काय प्रश्न विचारायचे तर जरूर विचारा. थँक्यू बेडके साहेब. खास करून या वाघोलीच्या पुलाबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. कारण तिथून जाताना जो काही त्रास होतोय तो बहुतेक सगळ्यांनी कधी ना कधी ते अनुभवलेला आहे. तेव्हा आपल्याला धन्यवाद. लवकरच ते स्वप्न सत्यात उतरू दे. मी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की आता आपण प्रश्न घ्यायला सुरू करू आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करावी. मी सुरुवातीला पुन्हा एकदा आपण पूर्वी बोललो होतो त्या मुद्द्याकडे येऊ की 4 धाम यात्रेला जोडणारा मार्ग आणि पालखी मार्ग याविषयीचं आपण जे काही नियोजन केलं ते थोडंसं सगळ्या संपर्कांना आपण सांगा. केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री ही आपली खरं म्हणजे श्रद्धास्थान आहे. तिथे खूप वेळा आपलं बादल फाटलेत आणि पूर आले, लोक मेलीत. आणि मग आपण नवीन अलाइनमेंट इंटरनॅशनल कन्सल्टंटच्या सल्ल्याने करून टनेल्सचे वगैरे बनवल्या आहेत आणि मोठा रस्ता बांधला आहे. जवळपास त्याचं 70% काम पूर्ण झालं आहे. 30% काम सुप्रीम कोर्टात गेलं. ते रस्ता बांधायला काही NGOजने ऑब्जेक्शनची केस सुरू आहे. ते लवकरच क्लिअर झालं तर आपण हा रस्ता पूर्ण करू. म्हणजे तुम्ही वर्षभर कधीही या रस्त्याने जाऊ शकता आणि बद्रीनाथ केदारनाथ 6 महिनेच नाही तर वर्षभर दर्शन घेऊ शकता. दुसरं याच्याजवळ तिकडे पिथोरागड म्हणून उत्तराखंडमध्ये आहे आणि तिथून आपण मोठा रस्ता हिमालयातून फार कठीण आहे. -8 डिग्री -6 डिग्री तिथे टेम्परेचर आहे आणि आपण मानस सरोवरचा रस्ताही जवळपास 85% पूर्ण केलेला आहे. मी हेलिकॉप्टरमधून मशीन नेऊन आपल्या BROच्या लोकांकडून ते काम करून घेतलं आहे मी आणि तेही माझं आहे. त्यामुळे मानस सरोवराला तुम्हाला इकडनं जाता येईल.
तर हे दोन्ही प्रोजेक्ट आता हे पुढच्या एप्रिलमध्ये हाही उघडेल. आणि आत्ताच तुम्हाला माहिती आहे की आम्ही एक अटल टनेल छान बनली आहेत हिमाचलमध्ये. ते मनालीपासून पूर्ण लद्दाख लेहपर्यंत 4 टनेल करून पूर्ण हिमालयातून आम्ही तो रस्ता बांधतो आहे. आणि आपल्याला आता स्वित्झर्लंडला जायची गरज नाही, इतकं सुंदर सृष्टी सौंदर्य मनालीच्या पुढे पूर्ण उपलब्ध होणार आहे. नवीन टाउनशिप डेव्हलप होतील आणि हे सगळं खूपच सुंदर काम आहे. आणि त्याची फिल्मही आहे. पण ते पुढे त्या सगळ्या 4ही टनेल होतील, त्यामुळे लद्दाख लेहपर्यंत तुम्हाला जाता येईल आणि त्यामुळे आपल्या देशातलं टुरिझम आणि आपला आनंद वाढेल. यात पंढरपूर आपला इथे देहूपासून पंढरपूरपर्यंत आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत असा पालखी मार्ग आहे. याच्यावर जवळपास आपण 13-14 हजार कोटी रुपये खर्च करतो आहे. यात पालखी जाण्याकरता रस्ताही आहे, आधी सुंदर केला आहे. त्याच्यात पाय जळू नये म्हणून अशा सिमेंटच्या टाईलमध्ये गवत लावायचा प्रयत्न केला आहे. लोक अनवाणी जातात तर त्यांचे पाय हे होऊ नये. अनेक ठिकाणी मूर्त्या उभी करायचा प्रयत्न आहे. ऐतिहासिक सगळा तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांची सगळी हे व्हावी. आणि माझी इच्छा होती की भगवद्गीता जशी तयार झाली आहे की ज्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, संस्कृत 12 भाषेत आणि भजनही पण, ती एक पेन आहे कागदावर ठेवली की ते श्लोक संस्कृत येईल तर संस्कृतमध्ये येतं, इंग्लिशमध्ये केलं तर इंग्लिशमध्ये येतं, मराठी येतं तर मराठीत येतं. मी ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा आणि गजानन महाराजांची पोथी या तिघांनाही डिजिटलाइज करायचा प्रयत्न करतो आहे. आणि या मार्गाच्या आधीच ती पोथी पण स्वस्तात लोकांना मिळेल. म्हणजे नवीन पिढीला ज्ञानेश्वरी जर कोणी हिंदी असेल तर ज्ञानेश्वरीच्या हिंदी श्लोकावरती हिंदीमध्ये लावलं तर हिंदीत अर्थ येईल. नंतर त्याची भजनं जेवढी आहेत ज्ञानेश्वरी त्याच्यावर ठेवलं तर ती भजनं सगळी त्यांना ऐकता येतील. आता जसं विठ्ठलाची भजनं आहे भीमसेन जोशींची किंवा अनेक लोकांची मोठी मोठी, त्याच्यावर आठवतं ते भजन तुम्हाला ताबडतोब त्या कागदावर ठेवलं पेन तर आपल्याला ऐकता येईल. असं एक डिजिटल त्या तुकारामाची गाथा, ज्ञानेश्वरी आणि गजानन महाराजांची पोथीची 3 गोष्टी करता मी प्रयत्न करतो आहे. आणि आता मी पुण्यात येणाऱ्या कोविडमुळे येऊ शकलो नाही, तुम्हाला सगळ्यांना बोलवणार आहे. फक्त एकच माझी अडचण आहे की मी रोडचा मंत्री आहे. तर 50 कोटी 100 कोटी मी पण तिथे धर्मशाळा बांधणं माझ्या मॅन्डेटमध्ये नाही आहेत. त्यामुळे मला रोडच्या अनुषंगाने जी डेव्हलपमेंट करता येईल तिथेच खर्च करता येतो. तर त्यातून मी काही ठिकाणी ज्या पालख्या थांबणार आहेत तिथे रोड साईड ॲम्युनिटीच्या नावावर काही सुधारणा करतो. काही महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतली आहे की तिथे लोक रात्री झोपू शकतील, शौचालय राहतील, टॉयलेट वॉशरूम्स राहतील, बाथरूम्स राहतील, पेट्रोल पंप वगैरे राहतील, झोपायला लोकांना राहत जायचं असाही प्रयत्न आहे. त्यात विशेषतः ज्ञानेश्वरांनी ज्या ज्या झाडांचा उल्लेख केला ती झाडं रस्त्यात लावायचा प्रयत्न आहे. विशेषतः त्याच्यामध्ये ठिकठिकाणी तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वरांच्या प्रतिमा असतील, त्यांचे ज्ञानेश्वरीमधले किंवा तुकारामच्या गाथेमधले ज्या ओवी आहेत त्या रस्त्यावर लिहिल्या असतील. एखाद्या ठिकाणी लाईटच्या माध्यमातून काही सौंदर्यीकरण करून असे चौक ऐतिहासिक बनवता येतील त्याचा प्रयत्न आहे. बऱ्याच लोकांनी सूचना पाठवल्या, आपल्या सगळ्यांनी केलेल्या आहेत. त्याचा फायनल आता निर्णय मी पुण्यात परवा आलो होतो पण खूप घाईत होतो, पण मी आल्यावर 3 तास देऊन आपल्या सगळ्यांना तो फायनल रिपोर्ट करून आपण ते सगळं कामं करू. आता याचं भूमिपूजनच नाही होऊ शकलं कारण कोविडमुळे झालं नाही, पण कामं आपण सगळे सुरू केली आहेत आणि जोरात सुरू आहेत. त्याच्यात जवळपास सगळी कामं अवार्ड झालेली आहे. लँड ॲक्विशन काही ठिकाणी झालं नाही, काही अडचणी आहे. परवा मी पुण्यात आल्यावर घाईघाईत पुन्हा एकदा कलेक्टर सगळ्यांना बोलवून बरेचसे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. आणि मला असं वाटतं की 1-1.5 वर्षात आपण या मार्गाचं उद्घाटन करू. महाराष्ट्राकरता हा एक भक्ती मार्ग असणारा हा पालखी मार्ग आणि निश्चितपणे आपल्या वारकऱ्यांना आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वरांबद्दल ज्यांना निस्सीम श्रद्धा आहे अशा सगळ्यांनाच हा आनंदाचा क्षण राहील. माझ्या आयुष्यात एवढंच आहे की मला हे करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. मी काही फार मोठं काम केलं असं नाही, शेवटी पैसा जनतेचाच आहे, पण हे करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. आणि मी खूप भावनात्मकरित्या या प्रकल्पाशी जुळलो आहे. यातून ज्ञानेश्वर महाराजांची शिकवण, तुकाराम महाराजांची शिकवण, त्यांचे संस्कार हे सगळे लोकांपर्यंत जावे. आणि आजच महाराष्ट्र विठ्ठलाचा आपला दैवतच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. टिळक, सावरकर, फुले, आंबेडकर, शाहू महाराज याला एक ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राला मिळालेला आहे. आणि म्हणून या संत वाङ्मय, त्यांचं काव्य, कविता, साहित्य आणि संगीताच्या माध्यमातून त्याचं प्रेझेंटेशन हे आपल्याकडे महाराष्ट्रात तरी समृद्ध केलेलंच आहे. पण त्याच्या अनुषंगाने आज तीर्थाटन जे आहे हे चांगलं व्हावं. माझी आई गेली, ती एकदा गाणगापूरला पंढरपूरला यात्रेला गेली होती. आल्यावर म्हणाली, नितीन
अरे माझे सगळे कमरेचे हाडं तुटले रे म्हणे, इतका रस्ता खराब होता गाणगापूरचा की मला असं वाटतं की माझ्या हाडं तुटली. तर मी ठरवलं की महाराष्ट्रात गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, देहू, आळंदी, माहूर सगळे जेवढे तीर्थस्थानं आहेत ते सगळे जिल्ह्यातून काढले मी आणि राष्ट्रीय महामार्गातून चांगले रस्ते केले की जेणेकरून भक्ती मार्गाने तीर्थाटन करणाऱ्या लोकांना कमीत कमी रस्त्यावर त्रास होऊ नये आणि ॲक्सिडेंट होऊ नये. 4 लेन केले, त्याचे सुरक्षेतले मुद्दे जोडले. शेवटी ही आपली संस्कृती आहे आणि आपला इतिहास, संस्कृती, विरासत ही आपली खूप मोठी ताकद आहे, आपला ठेवा आहे आणि तो समृद्ध संपन्न करण्यातूनच भविष्याचा महाराष्ट्र आणि भविष्यातला देश घडणार आहे. आणि मग आपल्या सगळ्यांना त्या सगळ्या इतिहासाबद्दल आदर आहे आणि म्हणून आता बाबासाहेब पुरंदरेंनी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं पुण्याच्या रिंग रोड केलं. आता तो पुण्यातला कोणता पूल आपला चांदणी चौकाच्या पुलाची मला खूप चिंता होती. 350 कोटीचा पूल आहे, पण त्या कामाचे सगळे अडथळे दूर झाले. त्या रिंग रोड मीच बांधला त्यावेळी मी महाराष्ट्रात मंत्री होतो, वेस्टर्नी बायपास. पण आता त्याच्यावरचे सगळे पूलही बांधायची संधी मला मिळाली. नंतर ती जाणारी टनेल तिकडली मोठी बनते आता. त्यामुळे एकंदरीतच आता पुण्याला पण पुणं एवढं वाढतं आहे, तर पुण्याचा वाढता विकास पण आता कुठेतरी कमी केला पाहिजे. आणि विकासाची डेव्हलपमेंट ही आहे पुण्याच्या बाहेर, तालुका लेवलवर जी गावं आहे तिकडे नेली पाहिजे. नाहीतर पुण्यात खूप सॅच्युरेशन झालं आणि पुण्याचं जे वैशिष्ट्य होतं ते गमावून विकास करण्यात काही अर्थ नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पुण्याचा रिंग रोड मात्र अजून अडकलेला आहे, पण एअरपोर्ट आणि मेट्रो त्यावेळी मी असताना मी त्या दोन्ही सुरू करू शकलो. आता रिंग रोडच्या बाबतीत खूप पुण्याची आवश्यकता आहे. पण तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की मी सुरतवरून एक नवीन रस्ता बांधतो आहे. म्हणजे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात हा सगळा बिहार इकडला ट्रॅफिक जो दक्षिणेत जातो, म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र आणि केरळ, तर तो सगळा मुंबईतून पुण्यातून जातो. म्हणजे पुणे कोल्हापूर, पुणे सोलापूर आणि एक्सप्रेस हायवेने येतो. तर मी आता नवीन रस्ता तयार करतो आहे सुरतपासून नाशिकहून अहमदनगरच्या बाहेरून तो डायरेक्ट सोलापूरला बाहेर येईल आणि सोलापूर विजापूरचा रोड आता मी पुन्हा 6 लेन किंवा 8 लेन करायचा निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यामुळे तो सगळा ट्रॅफिक जो दक्षिणेचा आहे तो पुण्या मुंबईत येणार. त्यामुळे 50% पुण्या मुंबईचं पोल्युशन नक्की कमी होईल आणि ट्रॅफिक कमी होईल. असा एक तो नवीन मार्ग बांधायला घेतलेला आहे. ग्रीन आहे, ग्रीन फील्ड हायवे आहे, त्यामुळे नवीन अलाइनमेंट आहे. तर नक्कीच त्याच्यातून पुण्याला काम होईल. प्रदूषणाकरता आपण लोकांनी प्राथमिकता द्यावी आणि हे सगळे जे रस्ते होणार आहेत यातून नक्कीच प्रदूषण कमी होण्याकरता मदत होईल. आणि फ्युएलचं जरी आपण केलं ते सगळे देहू, आळंदी एवढे सुंदर स्पॉट्स आहेत आणि पुण्याच्या आजूबाजूला खरं म्हणजे सिद्धिविनायक, आपलं हे अष्टविनायक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यातून एक चांगलं टुरिझम ज्यातून रोजगार निर्माण होईल आणि खूप लोक इथे येतील. मी ते आळंदीला इंद्रायणी नदी जी आहे ती पण आपण सुंदर केली पाहिजे. मी ज्यावेळी वॉटर रिसोर्स मंत्री होतो तेव्हा माझ्या डोक्यात होतं ते, पण ते राहिलं. पण आता तुमचं मुळामुठा नदीचा प्रोजेक्ट मंजूर झाला, आमचं नागनदीचंही 2400 कोटीचं प्रोजेक्ट पूर्ण झालेलं आहे. तर मला वाटतं त्याच्यामुळे पुण्यात वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू होईल आणि या इंद्रायणी नदीतून आपल्याला पाण्यावरून जाता येईल का आळंदीला. तर हे आता मुंबईमध्ये आपण BPTमध्ये अशी व्यवस्था, असा प्रोजेक्ट तयार केलेला आहे की नवीन विमानतळावर जो आहे आपला नव्या मुंबईत, तर आपण वॉटर टॅक्सीमध्ये बसू आणि 17 मिनटाच्या आत BPTमधून आपण एअरपोर्टवर पोचू आणि त्यामुळे आपल्याला एवढा लांबून जायची गरज नाही. आणि आता आपण रोपॅक सुरू केली आहे अलिबाग टू मुंबई. त्यामुळे मुंबई ते वडखळ नाका गोव्यात जायचं तेवढा वेळ 3 तासाचा तो वाचून तो 1.25 तासावर येणार. कारण आपली गाडी त्या ह्याच्यात टाकून जहाजात आपण अलिबागला उतरताना गाडी घेऊन तिकडे वडखळ नाक्याला जायचं. तर अशा अनेक अभिनव कल्पना आहेत. तर मला असं वाटतं त्याच्यातून पुण्यामध्ये त्या केल्या. आता मला पुण्याच्या स्टँडिंग कमिटीचे जे अध्यक्ष आहेत रासने, ते चांगलं काम करतात आहेत. त्यांनी मला खूप चांगले प्रयोग, त्यांनी मला त्या पेशवे पार्कच्या तिथे जो गणपती आहे पाण्यात त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि चांगलं करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मला खूप त्यांनी दाखवले प्रोजेक्ट. मी अजितदादांनाही पण सांगितलं की या प्रोजेक्टला तुम्ही मदत करा सगळ्या. तर मला वाटतं पुण्यामध्ये निश्चितपणे असे प्रोजेक्ट होतील. दुसरं, मेट्रोच्या जवळ, मेट्रोच्या स्टेशनच्या जवळ मॉल्स डेव्हलप करता येतील. आम्ही नागपुरात करतो आहे ते. आणि मेट्रोमध्ये आता पुण्यातही पण ते आमच्यासारखंच काही ठिकाणी दादांनी ते निर्णय घेतला. त्यामुळे नक्कीच आता पुण्याला रस्ता वाढवायला जागा नाही आहे. तर देहू आळंदीचा रस्ता त्यातूनच पुण्यातून जाणार असल्यामुळे
आम्ही ही सगळी काळजी घेतली आहे आणि विशेषतः पुणे ते नाशिक हे सगळे रस्ते आता चांगले केलेले आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात पुणे नक्कीच आपल्याला चांगलं या सगळ्या रस्त्यांमुळे आणि देहू आळंदीच्या पंढरपूरच्या रस्त्यामुळे नक्की फायदा होईल. थँक्यू. प्रश्न विचारायला हरकत नाही. कोण सुरू करते? सर नमस्कार. मी राहुल नाळकर नाशिकहून बोलतोय. आमचे 2-3 थोडे महत्वाचे मुद्दे होते. त्याच्यामध्ये आपलं समृद्धीचं काम शिर्डीच्या पुढे थांबलेलं आहे आणि त्याचं जे नियोजन आहे आपलं नियोजित तर ते भिवंडीपर्यंतच आहे. जर ते मुंबईपर्यंत जर त्याचं एक्सटेन्शन होऊ शकलं तर जी कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान होऊ शकते. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नाशिकचा बायपास हा अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे, परंतु त्याच्यामध्ये काहीही हालचाल झालेली नाही. त्याच्यामुळे जसं आपण पुण्याचं म्हटलं तर तसं त्याच पद्धतीने नाशिकहून बायपास झालं तर तो एक मोठा ट्रॅफिक नाशिक शहरातून बायपास होईल आणि त्याने पोल्युशन एक होऊ शकतं. पण त्याच्या संदर्भात जर आपल्याला काही करता आलं तर, आणि खानदेशातला जो फागणे तरसोद मार्ग आहे तर त्याचं काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. त्याचं धुळ्यामध्ये आपल्या हस्तेच त्याचं भूमिपूजन झालेलं होतं, परंतु आपण लक्ष घातल्यानंतर जळगाव औरंगाबादचा जो मार्ग आहे तर तो आता एक 20% फक्त शिल्लक आहे, 80% पूर्ण झालाय. पण फागणे तरसोद चा जर त्या संदर्भात आपण काही निर्देश दिले तर ते खूप खूप अत्यंत कासव गतीने सुरू आहे. तर त्या संदर्भात आपण लक्ष घालावं. फगणेवालं काम बंद पडलं कारण ILFS नावाची जी संस्था होती तिला ते पॅकेज मिळाले, ती NCLTमध्ये गेली, बंद पडली. सगळं ते कामं बंद पडली, त्या ठेकेदारांची बिलं दिल्या गेली नाही, कोर्ट केसेस झाल्या, खूप भानगडी झाल्या. त्याच्या सगळ्या चौकशा सुरू आहे. त्याच्यातून मार्ग काढत काढत त्याचं नवीन टेंडर काढून ते दिलं आहे आणि आता जवळपास सगळे पॅकेज मार्गी लागले आहेत. पुढच्या 6-8 महिन्यात ते काम पूर्ण होईल. त्याच्या गती पण वाढेल आणि त्या कामाला आम्ही आता लक्ष घालून ते मी 2-3दा मिटिंग घेतली, ते क्लिअर होईल. दुसरा मुद्दा जो होता तो समृद्धी महामार्ग माझ्याकडे नाही आहे, पण ठाण्यापासून तर वडपा एक काहीतरी आमच्याकडे मोठा रोड बनवायचा होता. त्याचं काम आमच्याकडे होतं, ते कॉन्ट्रॅक्टर करू शकले नाही. ते काम आता समृद्धी मार्गाला जोडून ती कनेक्टिव्हिटी मिळावी म्हणून आम्ही MSRDCला दिलेलं आहे आणि MSRDCला त्या पैसे आम्ही देणार आहे आणि ते काम आता सुरू केल्यामुळे नाशिककरता नक्कीच त्याची कनेक्टिव्हिटी मिळेल आणि तो रस्ता वडपा ते ठाणे हा जवळपास 8 लेन का 10 लेन काहीतरी करणार आहे. सध्या मला माहिती नाही, तो काहीतरी त्याचं काम जे आहे ते एक्सपान्शनचं आहे, ते आम्ही MSRDCला दिलेलं आहे. दुसरं नाशिकचा रिंग रोडचं माझ्याकडे माहिती नाही आहे, पण नाशिकच्या अवतीभोवती एवढी डेव्हलपमेंट झाली आहे की तो रिंग रोड करताना स्वाभाविकपणे त्यांच्या घराचे कॉम्प्लेक्स देणं खूप कठीण जातं. त्यामुळे पुन्हा त्या रिंग रोडची रिंग अलाइनमेंट करून त्याची माहिती घेऊन मला काही करता आलं तर मी जरूर करायचा प्रयत्न करेन. गडकरी साहेब नमस्कार. मी आदिनाथ चव्हाण बोलतोय, ॲग्रोवन. 2 निर्णयांविषयी मला केंद्र सरकारच्या विचारायचं होतं. एक म्हणजे आपण सोया मिल आयातीचा निर्णय घेतला. ठीक आहे, क्वांटिटी फार मोठी नाहीये, पण मार्केट सेंटिमेंट एकदम चेंज होतात आणि येणाऱ्या हंगामामध्ये सोयाबीनवर त्याचा दरावर मोठा इम्पॅक्ट व्हायची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपण पाम तेल त्याची लागवड वाढायचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं हे थोडंसं धोकादायक आहे, कारण हेल्थच्या दृष्टीनं वगैरे विचार केला तर श्रीलंका सुद्धा आता त्याच्यातून बॅकआउट होत आहे. तर आपण या पद्धतीचा निर्णय कसा काय घ्याल? म्हणजे हे 2 माझे प्रश्न होते. पहिली गोष्ट, आपल्या देशामध्ये टोटल जेवढं तेल आपल्याला पाहिजे आहे त्याच्यामध्ये आपलं इम्पोर्ट बिल हे 1,60,000 कोटी रुपयाचं आहे आणि यातलं जवळपास 60% तेल आपण पॉमोलिन आणतो. आता पॉमोलिन आणण्याचं कारण असं आहे की ते स्वस्त आहे आणि आपल्याकडे सरसूचं यावेळी तुम्हाला आठवत असेल की मागच्या 1.5 वर्षापूर्वी सोयाबीनची MSP 3800 रुपये होती आणि आपलं मार्केट 3200 आणि 3300 रुपयावर आलं होतं. आज सोयाबीनचं रेट 9,000 10,000 रुपये क्विंटलवर गेलेला आहे. त्यामुळे सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे, पण तो पेरा वाढल्यामुळे अजूनही तो रेट मला नाही वाटत 6-7 हजार क्विंटलच्या खाली येईल. त्यामुळे जिथे एक वेळा 3800ची MSP होती तिथे आता 6,000-7,000 ॲव्हरेज रेट नक्की यावर्षी मिळेल आत्ता पीक निघाल्यानंतर. त्यामुळे लोक सोयाबीन लावतील. पण आता दुसरीकडे कसं आहे की आता दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांच्या मी या विषयावर सातत्याने भांडण करत असतो, दबाव निर्माण करत असतो, तसं ग्राहकांची पण बाजू आहे
आणि आता आपल्याकडे सोयाबीनही नाही आहे, त्याचंही आपण इम्पोर्ट करतो, सूर्यफूलही इम्पोर्ट करतो, कारण तेलाचं शॉर्टेज आहे. आणि याचं कारण असं आहे की आपण पामोलिन तेल मोठ्या प्रमाणात आयात करायचो आणि त्यामुळे ती गॅप भरून काढायचो. त्यामुळे आपल्या इथल्या सूर्यफुलाकरता, सोयाबीनकरता, सरसूकरता, भुईमुगाकरता चांगला भाव मिळत नव्हता. त्यामुळे याचं एकरेज कमी झालं. त्यामुळे आम्ही काय केलं की पहिल्यांदी इम्पोर्ट जे आहे त्याच्यावर खूप ड्युटी लावली पामोलिनच्या, जेणेकरून ते कमी आयात व्हावं. आणि प्रयत्नपूर्वक एक काम केलं की सोयाबीनमध्ये असं आहे की 37% ऑइल निघतं, 36-30 पण बाकी केक निघते. आणि केकचा भाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये तर 1 लाख रुपयापर्यंत गेला. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला इथली पोल्ट्री आणि यांची प्रॉब्लेम आले, म्हणून आपल्याला काही प्रमाणात केक इम्पोर्ट करावी लागली. पण आज एकंदरीत ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पुढल्या 1-2 वर्षामध्ये आपल्याकडे तेलबिया, सरसू, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग किंवा मोहरी हे सगळं वाढणार. आणि याच्यामुळे आपण नक्कीच त्यांना MSPपेक्षा 2,000 क्विंटल रुपये जास्त भाव मिळणार. आणि त्यामुळे याचा काही परिणाम होणार नाही. आणि सध्या एक खूपच शॉर्ट झालं, तेलाचे भाव आसमानाला भिडले आणि त्यामुळे तात्पुरतं लोकांना त्याच्यातही ग्राहकांना रिलीफ देण्याकरता फार थोडे क्वांटिटीवर आपण इम्पोर्ट अलाव केलेला आहे. पण तुम्ही काळजी करू नका, जो 3,800 रुपयाचा भाव 3200 झाला होता तो कुठल्याही परिस्थितीत पुढल्या वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष कमीत कमी 5,500 ते 6,000च्या खाली काही येत नाही. आणि एवढंही मिळालं तरी शेतकरी खुश आहेत. आणि आता त्यातला खरा प्रॉब्लेम असा आहे की आपल्या देशामध्ये सोयाबीनचं उत्पन्न एकरी 6 क्विंटल आहे आणि ब्राझीलमध्ये 26 क्विंटल आहे आणि अमेरिकेत 30 क्विंटल आहे. कारण ते GM सीड वगैरेचे पुष्कळ वाद आहेत. पण आता आपण सरसूचं एक इंडियन GM सीड त्याच्यातलं तयार केलं, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतामध्ये तेलबियामध्ये आपण संपन्न होणं आवश्यक आहे. आणि म्हणून विशेषतः आपण अंदमान निकोबार, आंध्रचा काही समुद्रकाठचा भाग, अशा भागामध्ये एक नवीन मिशन घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण या पॉमोलिन लावणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी देणार आहोत, पैसे देणार आहोत. आणि त्यामुळे पॉमोलिनची लागवड आपल्याला वाढवायचा प्रयत्न करतो आहे. आता असं आहे, हेल्थच्या पॉईंट ऑफ चांगलं किती आहे, वाईट किती हा मुद्दा आहे. पण आपण आवडो किंवा न आवडो पॉमोलिन इम्पोर्ट करावंच लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याकडे तेलच नाही, शेवटी तेलाशिवाय थोडी राहू शकणार आहे. त्यामुळे ते बाहेरून इम्पोर्ट करण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपलं टोटल तेलाचं 56% आपण पॉमोलिन तेल लागतं. तर यातलं कमीत कमी आपण 30-40% जर देशात तयार केलं तर शेतकऱ्यांना देखील त्याच्यातून काही 2 पैसे मिळतील. आणि हे करणं आवश्यक आहे, कारण शेवटी तेलाचे उपयोग आता जसे इंडस्ट्रीयल किचन्स जे आहेत, कोणी वेपर्स कंपन्या आहे किंवा कोणी चिवडा बनवतात, हे सगळे रिफाईंड पॉमोलिन ऑइल वापरतात. आता त्यामुळे हे तुम्ही म्हणता त्याच्यात हेल्थ पॉईंट ऑफ बऱ्याच गोष्टी आहे, पण आपला देश गरीब आहे आणि आता एक विकसनशील देश आहे. त्यामुळे देशामध्ये आपण अशा प्रकारे पॉमोलिनला हेल्थ पॉईंट ऑफ बंदी आणणं, मग आपण तेल कुठून मग तेलाचा भाव 300 रुपये किलो जाईल, 350 रुपये किलो जाईल, जगातून एवढं तेल मिळणार कुठून आपल्याला. तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करून हळूहळू पहिले तेल आपण आत्मनिर्भर भारत बनवू आणि नंतर मग हळूहळू जेव्हा आपल्याकडे प्रोडक्शन वाढेल तेव्हा हळूहळू आपण इतर तेलबियांना प्रोत्साहित करू आणि मग पॉमोलिन जे आहे ते करू. तसंही पॉमोलिन आपल्या रिक्वायरमेंटच्या पेक्षा असेल ते इम्पोर्ट करणार नाही जर आपलं हे तेल वाढलं तर. दुसऱ्या याच्यातला एक मोठा मुद्दा असा आहे ज्याच्यावर तुम्ही पण जागरूकता करायची गरज आहे की आपल्या सगळ्या तेलामध्ये पॉमोलिन तेल रिफाईंड करून मिक्स करतात आणि त्या तेलाच्या बॅगवर छोट्याशा आकड्यात लिहितात 40% पॉमोलिन तेल रिफाईंड ॲड केला आहे आणि वरती सोयाबीन तेल लिहितात, भुईमुगाचं तेल लिहितात. त्यामुळे मी खूप भांडण केलं, तुम्ही पण याच्यात जागरूकता करा. पाहिजे तर याच्यात खूप प्रयत्न, मी प्रधानमंत्र्यांनी बोलले बराच वेळा. आता आम्ही ठरवलं की मोठ्या अक्षरातलं हे प्युअर 100% सोयाबीन तेल आहे किंवा हे प्युअर 40% याच्यात पॉमोलिन तेल ॲड केलं आहे असं सोयाबीन तेल आहे. ते मोठ्या अक्षरात, लहान अक्षरात का लिहिता. आणि यात ते ग्राहक पंचायत वगैरे सारख्या संस्थांनी खरोखर आवाज उचलला पाहिजे, वेळ पडली तर न्यायालयातही गेलं पाहिजे आणि याच्यातून ग्राहकांची फसवणूक होते. आणि हळूहळू आम्ही प्रयत्न करतो आहे की भारतीय तेलबिया ज्या आहेत त्याचं प्रोडक्शन वाढवून हळूहळू पॉमोलिनचा इम्पोर्ट कमी करणं आणि मर्यादित पॉमोलिन फक्त वापरणं. पण आपल्या देशात भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल या सगळ्या तेलबियाचं उत्पादन वाढलं. आणि जे मगाशी मी बोललो की क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, आता तांदूळ एवढा आहे की आपण जगाला तांदूळ पुरुष एवढा तांदूळ गोदामात पडला आहे, 300 लाख टन तांदूळ आहे, तो सडतो आहे. त्यामुळे शेतकऱ्याला भाव देता येत नाही आपल्याला. गहू आहे, मका आहे, पडलेला आहे, साखर आहे. तर त्याच्याऐवजी ऊसामध्ये तेलबिया लावणं
की आपण ऊसाच्या याच्यात जे डिस्टन्स ठेवतो त्याच्यामध्ये कुठे सोयाबीन घेता येतं का, भुईमूग घेता येतं का, सूर्यफूल घेता येतं का, असा प्रयत्न सुरू आहे, सांगली जिल्ह्यात वगैरे सुरू आहे. आणि म्हणून तेलबियाचं उत्पादन वाढवणं हा त्याच्यावरचा उपाय. आणि तुम्ही काळजी करू नका, 2 वर्षात काही मार्केट सेंटिमेंट डिस्टर्ब होणार नाही. सध्या 9,000 10,000 रुपये क्विंटल, आता तुम्ही 3200 रुपये क्विंटल कुठे, 3800 रुपये MSP कुठे, आणि मार्केट प्राईस 9 ते 10,000 रुपये क्विंटल कुठे गेली ते विचार करा. ते खूपच जास्त झाले, म्हणून तात्पुरता तो निर्णय घेतला आहे. पण आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे आणि तेलबियाचं उत्पादन वाढण्याकरता त्यांना जास्त प्राईस मिळाली पाहिजे, हा शेतकरी हिताचा विचार करून धोरण आखण्याचा प्रयत्न आहे. सर, मी मुंबईतून राहुल गडपाले बोलतोय. आम्ही आता तुम्ही सगळ्या कामांचं, तुम्ही जितक्या फास्ट सगळी कामं आणि हे सगळं सांगताय तर लक्षात येतं की दिवसाचेच कदाचित कितीतरी टेंडर्स निघत असतील, कितीतरी गोष्टींवर तुम्हाला एका दिवसात काम करायला लागत असेल. ही ओव्हरऑल आपली जी टेंडरिंगची प्रोसेस असते, या प्रोसेसमधून खूप म्हणजे अगदी बाबूगिरींपासून तर काही प्रमाणात पॉलिटिकल पर्यंत या टेंडरिंगच्या प्रोसेसमध्येच बेसिक काही प्रमाणात कधी कधी घोळ होतात, कधी कोणी लोक काहीतरी त्यात बदमाशी करतात आणि थोड्याफार प्रमाणात तिथे कॅल्क्युलेशन्स आधीचे काही लोकांचे ठरलेले असतात. त्यात आता हल्ली KPMG वगैरे पासून सगळ्या मोठमोठ्या कंपन्या आल्या आहेत की ते आधीपासून सगळं काही सेट करता येईल का, अशा स्वरूपाच्या काही प्रोसेसेस करतायत. तर आम्ही एक मीडिया हाऊस म्हणून असा प्रयत्न करायचा हे करतो की ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, आम्ही लोक काय करतो की जनरली सगळं झालं की नंतर बातम्या देतो एरवी. तर ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसवर वॉच ठेवण्यासाठी काही सिस्टीम लावता येईल का, काही स्वरूपाचं काम करता येईल का, अशी एक बेसिक कल्पना आमच्या डोक्यात आहे. तर माझा प्रश्न नाही आहे, मला ऍक्च्युअली तुमच्याकडून सजेशन हवं या विषयावर की काय गडपायलेजी, तुम्ही आमच्या डिपार्टमेंटचं स्क्रीनिंग करा. मी आता महाराष्ट्रातच 5 लाख कोटी रुपयाची कामं करतो. मी बाकी लोकांबद्दल नाही बोलत आहे. आणि आम्ही 1 रुपयाचा कोणाला द्यावा लागला, म्हणजे मंत्र्यांकडे जावं लागलं, असा एक जरी माणूस मिळाला तर जरूर प्रकाशित करा. आम्ही 100% करप्शन फ्री, ट्रान्सपरंट, टाईम बाउंड होतो. दुसरं, आमचे सगळे टेंडर टेंडर होतात, मॅनेज नाही करत. दुसरं, मी टेक्निकल आणि फायनान्शियल क्वालिफिकेशन एवढे डायल्यूट केले की आमचे टेंडर 30% बिलो चालले आहेत. आता परवा मी सेक्रेटरींना बोललो की मी एका पेंडुलमवरून एकदम दुसऱ्या टोकाला गेलो तर मध्ये आलं पाहिजे. त्यामुळे आता आम्ही प्रयत्न करतो आहे की नक्कीच याच्यामध्ये टेंडर प्रोसेसमध्ये काय करता येईल. आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटचे मी आत्तापर्यंत 25 लाख कोटी रुपयाचं कामं केली आहेत. एकाही टेंडरची तक्रार आणि एकाही वर्तमानपत्रात याची न्यूज आलेली नाही आहे. आणि आता सध्या फुल आम्ही कमी टेंडर जे 30-40% जातात त्याच्याकडनं पुन्हा आम्ही त्या स्पेशल बँक गॅरंटी वगैरे घेतो. पण क्वालिटीच्या बाबतीत आणि करप्शनच्या बाबतीत माझी तुम्हाला विनंती आहे, कुठेही आमच्याकडे चुका आढळल्या तर विना संकोच पहिल्या पानावर छापा. कारण क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही आणि विशेषतः यात भ्रष्टाचार आम्ही चालू देणार नाही. एक मुद्दा असा आहे की आमच्याकडे स्टेट PWDला आम्ही कामं देतो, NHAची. तर महाराष्ट्राच्या स्टेट PWDला मी 1.5-2 लाखाची कामं दिली आहे, कोटी रुपये. MSRTCला 30-40 हजार कोटीची कामं दिलेली आहे. आता त्या कामामध्ये मी शिस्त आणण्याचा प्रयत्न करतो. बाकी तर महाभारत काय घडलं तुम्हाला माहीतच आहे. आता हे पत्र जे मी पाठवलं होतं उद्धवजींना, ते सील करून पाठवलं होतं, लाख लावून. ते पत्र माझ्याकडनं मी मीडियाला दिलं नाही. ते मुंबईतल्या एका पत्रकाराने ते मंत्रालयातून मुख्यमंत्र्याच्या वगैरे कार्यालयाचे टप्पे होते, त्यातून ते पत्र त्यांनी काढून रिलीज केलं. मला त्याच्यावर राजकारण नाही करायचं. मी ते फक्त मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही याची काळजी घेऊन कारवाई करा, एवढाच फक्त माझा उद्देश होता. ते पत्र मी रिलीज केलं नाही, रिलीज करण्याशी माझा काही संबंध आहे. पण दुर्दैवाने त्यातून पुष्कळ मग राजकारण घडलं. पण त्या राजकारणाचा मी पार्ट पण नाही, मला ते करायचं पण नाही. मी फक्त मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात त्या म्हणून काय माझ्या अडचणी त्यातून मांडल्या होत्या, तेवढंच फक्त त्यांच्यासमोर होतं. आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कुठेही लिहायला मौका मिळणार नाही. आणि मी आत्मविश्वास सांगतो की एक कॉन्ट्रॅक्ट तुम्ही एवढे हुशार आहात की माझ्या घरामध्ये काही छोटासा जरी एका टिकली जरी फुटली तरी तुम्ही माहिती काढाल, इतके पत्रकार हुशार आहेत. त्यामुळे मी कुठेही काही झालं तर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल. असं कुठलंही पण नाही. कोणाही ठेकेदारांना ज्यांनी आमच्याकडे 50-40 हजार कोटीची कामं करतात त्यांचे मला चेहरे पण माहीत नाही, ते आम्हाला भेटत पण नाही. आता सगळंच काही मी दुरुस्त करू शकतो असं नाही. खालच्या सिस्टीमला जेवढं कडक ट्रान्सपरंट करता येईल तेवढं केलं आहे आणि आम्ही काळजी घेतो आहे. पण ओव्हरऑल आमच्या कामामध्ये भ्रष्टाचाराच्या टेंडर प्रोसेसच्या तुम्ही म्हणता अशा कुठल्याही त्रुटी नाहीत. तुम्ही पुन्हा एकदा अभ्यासू पत्रकार आमचा पूर्ण स्क्रीनिंग करा, सगळे प्रोजेक्ट चौकशा करा. आणि तुम्ही मित्र आहात माझे, मी तुम्हाला पूर्ण याने सांगतो, कुठेही त्रुटी आढळल्या तर प्रकाशित करा आणि तक्रारी माझ्याकडे पाठवा. मी कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. या बाबतीत कुठलं
आमचं एक बेसिक असं आहे की आम्ही सकाळची मीडिया म्हणून, हा तुमच्या विभागाशी रिलेटेड विषय नाही म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं की मला सजेशन हवंय त्यावर तुमचं, की ओव्हरऑल जे राज्यात चालतं आपल्याकडे सगळे डिपार्टमेंट्स आणि हे, तर याच्यावर एक मीडिया म्हणून मीडिया काय करतं जनरली की सगळा रामायण झाल्यानंतर त्याच्यात उडी मारतं. काही बोलू शकतो पण मी ते व्यक्तिगत बोलीन, नाही तर उद्या याचीच न्यूज होईल आणि नवीन मानवड होईल. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं टेंडर रिलायन्सने 3600 कोटीत आलं होतं, म्हणजे आजचं 40,000 कोटी, ते आपण काम 1600 कोटीत केलं आणि त्यावेळेचे 2000 कोटी म्हणजे आजचे 20,000 कोटी वाचवले. मुंबईचे उड्डाणपूल आपण 1800 कोटीची किंमत होती, आपण 900 कोटीत बांधले. 2-3 प्रोजेक्ट नाही झाले, ते कॅन्सल झाले. वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट 420 कोटीत आपण टेंडर अवॉर्ड केलं होतं आणि नंतर तो प्रोजेक्ट 1800 कोटीपर्यंत गेला. तर मला त्या पॉलिटिकल संदर्भात जायचं नाही आहे, पण तुम्ही जेव्हा व्यक्तिगत भेटाल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. पण दुर्दैवाने राजकारण हे राजकारणासारखं करावं, राजकारणाचं अर्थकारण करू नये नेत्यांनी. पैसे कमवणं गुन्हा नाही आहे, प्रत्येकाला पैसा लागतो आणि पैसा हे जीवनातलं साधन आहे, साध्य नाही आहे पण साधन आहे, त्यामुळे कमवायला काही हरकत नाही आहे. पण राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा नाही होऊ शकत. त्यामुळे या बाबतीमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि थोडंसं काळजी घेणं आहे. पण आता या विषयावर मी काही बोलणं म्हणजे मग ते पुन्हा ब्रेकिंग न्यूज लागतील आणि नवीन काहीतरी माझ्या नावावर खपलं जाईल. मला राजकारणही करायचं नाही आणि मला याच्यात कोणाला दोषही द्यायचा नाही. मला जे व्यक्तिगत वाटलं ते मी त्या पक्षाच्या प्रमुखांना सांगतो आणि कळवतो की काळजी घ्या. आणि मी आता अनेक लोकांना, मी आता माझ्याकडे पेट्रोल पंप आहे तर मी म्हणतो अरे इकडे ये, हे पेट्रोल पंप जागा घे, मी तुला पेट्रोल पंप देतो, तू हे कर, हा धंदा कर. माझ्याकडे एम्प्लॉयमेंट सेंटर उघडलं आहे मी आतापर्यंत 40,000 लोकांना नोकऱ्या दिल्या 5-4 वर्षात. पहिले बिहारमध्ये 13,000 56,000. माझ्याकडे लिस्ट आहे सगळी. रोज आज देखील माझ्याकडे 30-40 लोकांचे बायोडेटा लोक देतात. जे कोणी देतात ते काढून त्यांना नोकऱ्या लावून द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आवश्यकता आहे, उद्योग व्यवसायात सगळ्यांनी पुढे जायची गरज आहे. पण राजकारणातून तो काही आपल्या उदरनिर्वाहाचा बनू शकत नाही. या बाबतीत समाजातली जागरूकता वाढवणं हे तुमच्यासारखे मूल्याधिष्ठित पत्रकारिता करायची असेल तर त्यांनी केली पाहिजे. आणि आता दुसरं बोलत नाही पण मूल्याधिष्ठित पत्रकारिताही करणारे किती आहे हेही तुम्ही पहा एकदा. कारण छोट्या मोठ्या गावात खूप अडचणी येतात. मी एकदा गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरीच्या गावात गेलो होतो तर मला 40 पत्रकार भेटले आणि ते आम्हाला PWच्या तक्रारी करत होते. मग मी त्यांना बोललो यार असं का करता. ते म्हणत आम्ही यांना ॲडव्हर्टाईजमेंट देतो, सगळं देतो, ते ॲडिशनल पैसे मागतात तर कुठून द्यायचे म्हणा. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणचे लोकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, मला काही त्याच्यात जायचं नाही आहे. पण ओव्हरऑल समाज म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही चांगला आहे, तुम्ही काही कोणी दिसला वाईट तर जरूर एक्सपोज करा, कोणाही पक्षाचा असेल कोणाही नेत्याचा असेल तर जरूर काढा. कारण आता शेवटी राजकारण म्हटलं तर पैसाही लागतो, ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आल्या की लागतात. पण या बाबतीमध्ये कोणत्या मर्यादा सांभाळून आपण कसं केलं पाहिजे याच्या बाबतीत नक्कीच सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. सर कोल्हापूर बोलतो निखिल पंडित. MSRDCचा उल्लेख केला आपण, तर कोल्हापुरातला जो 6 लेनचा प्रस्ताव आहे कोल्हापूर ते पुणे, तो पुढे सरकतच नाही. MSRDCने अनेक वेळा टेंडर काढले मात्र त्यातनं टेंडरला प्रतिसाद नाही. आणि आता रत्नागिरी नागपूर महामार्ग जो होतोय त्यात पण अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत. त्या अनुषंगानं काय. आणि दुसरं जसं पुणे डेव्हलप होते तसं कोल्हापूर डेव्हलप होते, मात्र पुणे म्हणजे कोल्हापूर ते पुणे मेट्रो सुरू करणे किंवा त्या अनुषंगानं काही करता येण्यासारखं काही गोष्टी आहेत. आणि त्याला जोडून एक प्रश्न असा की आज तुम्ही हॉर्न ऐवजी आता तबलाचे हॉर्न येतील, तबल्याचा आवाज येईल, अशा भारतीय वाद्य जे आहेत त्यांचा आवाज येईल असा एक निर्णय घेतला. त्याच्या संकल्पना आपल्याकडून ऐकायला. त्याच्यात कसं आहे की मी तुम्हाला एक पहिले याचं एक सर्क्युलर सांगतो, तुम्ही याच्यावर रिसर्च करा. मलाही बरीच माहिती कमी आहे, पण आता मी निरीचे रिटायर्ड डायरेक्टर जे होते त्यांना याच्यात कामाला लावलं आहे आणि आजच ते मी ते कायदा तयार करायच्या मागे लागलो आहे. त्याच्यामध्ये हे जे हॉर्न आपण वाजवतो ही फार सुंदर माहिती आहे. There exists an Act on Noise Pollution Regulation and Control
Rules 2000 drawn under the Environment Act 1986, prescribing standards for noise due to home also. Manufacturing guidelines prescribe noise level of 77 dBA for limousine, 79 dBA for small passenger car, 84 for miniatures passengers car, 94 for motorcycle, 4-stroke engine, and 80 for 2-stroke motorcycle. And we can restrict the noise levels due to home drawing parity to industry to 75 dBA day time leg or 65 dBA leg commercial standards. Noise is measured in 2 meter distance from the source. आता हा कायदा आहे आणि याच्यामध्ये आता DBA/A leg denotes weighted average of sound levels measured in decibels and stand for frequency weightages suitable to human ear, म्हणजे कानाकरता. तर याच्यावर आता मी तबला, पेटी आणि भारतीय वाद्य आणि याच्यात बसवून एन्व्हायरमेंटच्या ॲक्टला जोडून मी माझ्याकडनं एक ॲक्ट काढणार आहे. तर माझी अपेक्षा अशी आहे की त्यात कर्कश असू नये, मृदू आवाजाला कानाला चांगला लागावा आणि त्याच्यातून एअर पोल्युशन. मला का लक्षात आलं की मी याच्याबद्दल फार अनभिज्ञ होतो. तर मी इथे राहतो नागपूरला, तर 11व्या मजल्यावर. रोज सकाळी मी 1 तास प्राणायाम करतो आणि धडाधड माझा आवाज रोज प्राणायाम डिस्टर्ब होतो. तेव्हा मला लक्षात आलं की हा किती मोठा न्यूसन्स आहे आणि म्हणून मग मी याच्या मागे लागलो. त्यामुळे आता काही गोष्टीच्या संशोधनसुद्धा मी 15-20 दिवसात याच्यावर कायदा करणार आहे आणि ऑर्डर इश्यू करू मॅन्युफॅक्चररला. आणि याच्यातून तबला, पेटी, स्वशे स्वर आले पाहिजे, व्हायलिन, बिगुल, तर ते एकदम चांगलं होईल आणि नक्की होईल. दुसरं, पुणे कोल्हापूर जो होता तुम्हाला 2 पॅकेज 6 लेनिंगचे, त्याचं टेंडर मला वाटतं बहुतेक निघालं आहे आणि 2-3 महिन्यात त्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे सातारा कागल असं याचं नाव आहे आणि या दोन्ही रस्त्याचं काम 3 महिन्यात सुरू होईल. उद्याच्या पेपरकरता तुम्हाला मोठी न्यूज मिळाली. रत्नागिरी कोल्हापूरमध्ये लँड ॲक्विशन सुरू आहे. लँड ॲक्विशन होत नाही त्या दिवशीपर्यंत आम्ही टेंडर नाही काढत. तर यात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागे लागून आणि रत्नागिरीच्या मागे लागून त्याला लँड ॲक्विशन लवकर करून द्या. ते झालं की मी लगेच त्याचं टेंडर काढीन. आणि तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो फारच चांगला आहे, त्याच्यावर तुम्ही जोर द्या. मी स्वतः तयार केलेला प्रोजेक्ट जो आता सांगितला ब्रॉड गेज मेट्रो, तर पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते लोणावळा किंवा पुण्यातून सगळे देहू, आळंदी, बारामती अशी एक ब्रॉड गेज मेट्रो सुरू करण्यामध्ये पुण्यात जर पुण्याच्या कॉर्पोरेशननी किंवा पुणे मेट्रोनी पुढाकार घेतला तर त्यांना सांगा, मी तो प्रोजेक्ट स्वतः मीच व्हिज्युअलाइज केला आहे, सगळ्या परवानग्या मिळवलेल्या आहेत. हिची स्पीड 140 किलोमीटर प्रति घंटा आहे आणि हिची मी ऑलरेडी त्याची किंमत पण 8 डब्याची गाडी आहे आणि त्याच्या 6 डब्यापैकी 2 डबे इकॉनॉमी क्लास आणि 2 बिझनेस क्लास, नाही 2 बिझनेस क्लास आणि 4 इकॉनॉमी क्लास. त्यात वायफाय, टी व्ही, नंतर हे विमानासारखा नाश्ता, चहा पाणी, नंतर पेपर आणि सगळं बघता येईल. आणि याचं तिकीट STच्या बरोबर राहील, स्टेट ट्रान्सपोर्टच्या. आणि याची स्पीड म्हणजे पुणे ते कोल्हापूर किती किलोमीटर आहे? 240. तर साधारण तुमचं 2.25 तासात पुणे कोल्हापूर होईल, 2.25 ते 2.5 तासात. त्याच्यामुळे या बाबतीत पुण्याला हा प्रोजेक्ट सुरू करावा असं तुम्ही पुण्याच्या आमदारांना, तिथल्या मंत्र्यांना, अजितदादांना, गिरीश बापटांना सगळ्यांना सांगा. माझ्याजवळ सगळंच तयार आहे. मी रेल्वेच्या परवानग्या वगैरे सगळ्या मिळवलेल्या आहेत. मी पुण्याकरता त्या सगळ्या देतो. आणि ही ब्रॉडगेज मेट्रो प्रायव्हेट आहे, म्हणजे प्रसन्न ट्रॅव्हल एक मेट्रो विकत घेईल, प्रकाश ट्रॅव्हल एक विकत घेईल, गणेश ट्रॅव्हल एक विकत घेईल. जशा लक्झरी बसेस आहे ना सगळ्यांच्या रात्री सुटतात त्या पुण्यात, त्या मी पाहिलं परवा तिथे त्या ह्याच्यातून तुमच्या त्या नदीच्या काठाने खूप बसेस उभ्या होत्या तिथे. तर तुमच्या अशा या बस मेट्रो सुटल्या तर या बसेस बंद होतील. त्याच ट्रान्सपोर्टवाल्यांना म्हणा की तुम्ही हे एक मेट्रो विकत घ्या. आणि 40 कोटीची मेट्रो मी 30 कोटीत निगोशिएट करून किंमत ठरवली आहे. आणि विदर्भातल्या 100 उद्योजकांना जे कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, ट्रान्सपोर्टमध्ये का, त्यांनाच मी ते देणार आहे. त्याचं लोन पण मिळवून देणार आहे. तर मी याचं पूर्ण प्रोजेक्ट आता इम्प्लिमेंट करतो आहे. गाड्या विकत घ्यायचं ठरलं आहे, सगळे क्लिअरन्सेस मिळालेले आहे. आणि पुणे मेट्रोची, नागपूर मेट्रोची कॉस्ट 350 किलोमीटर पर किलोमीटर आहे. आणि नितीन मेट्रोची म्हणजे माझ्या मेट्रोची कॉस्ट 2 करोड पर किलोमीटर आहे. त्यामुळे तुम्ही याच्यात मी फुकट कन्सल्टन्सी द्यायला तयार आहे.
मला वाटते खूप वेळ आपण गप्पा मारल्या. कोण आहे? सर सोलापूर बोलतोय, औरंगाबाद. सोलापूर आणि औरंगाबाद एक एक प्रश्न घ्या आणि आपण. हा सर, एक छोटा प्रश्न विचारतो, मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आमच्याकडे कन्नड आउटरम घाटामधला बोगदा आणि तो सगळं इश्यू थोडासा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न अडकलेला आहे. दुसरा, औरंगाबाद शहरामध्ये 5-6 उड्डाणपूल झालेत, पण नाशिकच्या धर्तीवर एकच उड्डाणपूल करायची मागणी आमच्या खासदारांनी माननीय गडकरी साहेबांकडे केलेली आहे. त्या संदर्भात थोडस मराठवाड्याच्या अनुषंगाने. मला ते चिकलठाणा एअरपोर्ट पासून मी नेहमी येतो आणि मला त्याचं म्हणणं पटलं खासदारांचं की एकच उड्डाणपूल केला पाहिजे. तर मी त्याच्यावर वर्किंग करायला सांगितलेलं आहे आणि तो नक्की मी आमच्या याच्यातून एकदा करून देईल. त्याच्याकरता तो पहिल्यांदी पण आपले जिथले आमदार आहेत त्यांनी पण मागणी केली होती. आपले मोरेश्वर अतुल सावे जे होते ते म्हणाले, पण त्यावेळी खूप खर्च होता, ते मला करणं शक्य झालं नाही. पण तेव्हा ही मागणी होती आणि अतुल सावे याच्या मागे होते. आणि खासदारांनी आत्ता सांगितलं तर विमानतळावर बनवायच्याऐवजी पूर्ण मोठा बनवावा. आणि त्याच्यामध्ये एक मलेशियन टेक्नॉलॉजी आहे की 120 मीटरमध्ये आपण आता जे बांधतो पूल त्याच्यामध्ये 2 स्पॅनमधलं अंतर 30 मीटर ठेवतो. तर आता आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी केली आहे. लातूरला त्याच्यावर पूल केला आहे, ज्याच्यावर तुम्ही स्टोरी करा, फार सुंदर आहे तो. तर त्याच्यामध्ये 2 पिअरमधलं अंतर 120 मीटर, म्हणजे 3 पिलर गायब होतील, त्यामुळे कॉस्ट कमी होईल. आणि तो जो आम्ही कॉन्क्रीटचा मधला बार बांधतो तो स्टील नाही वापरत, त्याच्यात स्टील फायबर वापरतो, कीस लोखंडाचा. आणि त्याची मलेशियानी टेक्नॉलॉजी अप्रूव्ह केली आहे. तर त्यात कॉस्ट पण 30% कमी होईल. त्याचा उपयोग करून तसा पूल तयार करायला मी सांगितलेला आहे आणि तो आपण करू. दुसरा, तुम्ही टनेलचा गोष्ट काढली, ती टनेल 5,000 कोटी रुपयाची होते हो. परवा खैरे माझ्याकडे आले, ती टनेल बनवा म्हणाले. आता शेवटी मी तर काम करतोच, पण मर्यादाही आहे शेवटी त्याच्यातून की एवढा पैसा, म्हणून त्याचा मार्ग काढून ती टनेल लहान करून 1400-1500 कोटी रुपयामधला तो करायला कन्सल्टंटला काम दिलेलं आहे. मी नक्की हा मार्ग बांधून देईल, पण ती 5,000 कोटी रुपयाची टनेल तेवढी मानणं थोडं कठीण जाईल. म्हणून मी 1400-1500 कोटी रुपयामध्ये त्याचा उपाय शोधायला सांगितला आहे. हे काय अत्तराम घाट आहे ना, अत्तराम घाट. तर हे टनेलचं अवतरम घाट, तर लवकरच याचा मार्ग शोधून मार्ग काढून. सर, अभय दिवाणजी बोलतो सोलापूरहून. हां बोला सर. पहिल्यांदा आईला नमस्कार करतो, अभिवादन करतो, कारण मी अक्कलकोटचा आहे, सोलापूरचा आहे. गाणगापूरला जायला 3.5 तास लागत होते. आता आम्ही 50 मिनिटात गाणगापूरला जातो, अक्कलकोटहून गाणगापूरला. तो रस्ता खूप छान आहे. दुसरी गोष्ट अशी, तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी की पंढरपूरला जोडणारे सगळे मार्ग आज पूर्ण झालेले आहेत. वारकऱ्यांसाठी झाले, पण आम्हाला सोलापूर वासियांसाठी, सोलापूर जिल्हावासियांसाठी खूप चांगलं झालेलं आहे. मला प्रश्न असा आहे की आता मध्यंतरी राजीव सातव मला भेटले, आता ते नाही ते भेटलं, माझा मित्र राजीव सातव. तर त्यांनी मला सांगितलं की गडकरी साहेब आमच्या गावी येताना मला आधी त्यांनी हिंगोलीला फोन केला आणि सांगितलं, तुझे जे प्रोजेक्ट आहेत ते तू काय, तुला जे पाहिजे ते पत्र दे. आणि मी त्या दिवशी दिलं पत्र द्यायचं, गडकरी साहेबांनी ते सगळे मंजूर केले. आमच्या काँग्रेसच्या कार्यकाळात मी अध्यक्ष असतानाही, राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही माझी कामं झाली नाही. तेवढे कामं गडकरी साहेबांनी एका झटक्यात करून टाकले. एक झाली गोष्ट. दुसरं, इतकं सगळं असतानाही म्हणजे विरोधक सुद्धा आपला विरोधक सुद्धा आपला, असं करण्याचं तुमचं जे कामकाजाची पद्धत आहे तर ती खूप चांगली, ती दुसऱ्याकडून ऐकून मी सांगतो. पण अस्थिरतेचं राजकारण असताना आज पद आहे, उद्या आहे किंवा नाही याची गॅरंटी नाहीये, सत्ता आहे किंवा नाही याची गॅरंटी नाही. अशा काळात सुद्धा तुम्ही स्थिर राहता आणि परखडपणे स्पष्ट बोलताय, सगळं कसं जमतंय? मुळामध्ये मी आयडिओलॉजी ओरिएंटेड राजकारणी झालो, कारण मी विद्यार्थी परिषद आणि संघात काम करायचो. आणि मी असं मानतो की पॉलिटिक्स इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. त्यामुळे माझ्याकरता पॉलिटिक्स हा व्यवसाय पण नाही आहे, धंदा पण नाही आहे. आणि आयुष्यात काही मला मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा कुठलं मंत्री व्हायचं आहे असं ॲम्बिशन पण नाही. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात आपल्याला मिळालेल्या संधीत आपण किती प्रमाणात जास्त आपल्या लोकांचं भलं करू शकतो. माझ्या कॉन्स्टिट्युन्सीच्या लोकांचं, विदर्भातल्या लोकांचं, महाराष्ट्रातल्या लोकांचं, देशातल्या लोकांचं. आणि हे काम करत असताना जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी भेद पाळायचा नाही. मी जेव्हा मंत्री बनलो तेव्हा मी भारत सरकारचा मंत्री आहे, मी काही भाजपचा मंत्री नाही. नो डाऊट मी भाजपचा कार्यकर्ता आहे, संघाचा स्वयंसेवक आहे, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे.
आणि माझी विचारधारा इज अ पार्ट ऑफ माय लाईफ कन्व्हिक्शन, त्यात काही दुमत नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांचं काम केलं पाहिजे, कारण मंत्री मी जनतेचा आहे, देशाचा आहे. त्यामुळे मी विकासाच्या कामात राजकारण करत नाही. जी कामं जनतेच्या हिताची असतील, योग्य असतील, ते कोणीही सांगो, कोणीही व्यक्ती सांगो, तो कोणत्या पक्षाचा आहे न बघता ते काम करतो. त्यात मी राजकारण करत नाही, करायचं नाही आणि करणार नाही. दुसरी गोष्ट, जिथे निवडणुका असतील, जिथे माझ्या पक्षाचा उमेदवार असेल, तिथे मी तुम्हाला प्रचार करीन. तिथे मी माझं राजकारणाबद्दल जे करायचं ते करीन, बोलीन, सांगेन. पण राजकारण ते 15 दिवसात संपलं निवडणुकीचं, आणि नंतरच्या काळात ते करायची काही गरज नाही. आपल्याकडे महाराष्ट्रात विशेषतः मला अनुभव मिळाला की मी यशवंतराव चव्हाणांना फारसं बघू शकलो नाही, कारण त्या काळात मी नव्याने राजकारणात 80पासून आलो. पण त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा इतिहास होता, नंतर सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईकांना आम्ही बघितलं, त्याच्यानंतर वसंतदादा पाटलांना बघितलं, नंतर शरद पवारांना बघितलं. आणि मधल्या काळामध्ये आपण जी काय आता मनोहर जोशी त्या काळात होते, त्यांच्याबरोबर मला काम संधी मिळाली, त्यावेळी नारायण राणेंच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि मी एक पाहिलं की महाराष्ट्रामध्ये हळूहळू एक फार चांगली परंपरा झाली. जसं एकदा मी मनोहर जोशींच्या सत्काराला मी आणि शरद पवार एकत्र आलो होतो. आपल्या त्या सिद्धिविनायक मंदिराजवळ आपलं सभागृह कोणतं आहे ते? नाही, ते हॉल बांधला आहे नवीन, तिथे आम्ही आलो होतो. रवींद्र नाट्य मंदिर. तर मला नंतर मुलायमसिंग यादवने ती न्यूज़ वाचल्यावर मला बोले, नितिन तुम और शरद पवार और वो मनोहर जोशी शिवसेना उनके लिए इकट्ठा हो गए और आपने कार्यक्रम किया. बोला उसमें आश्चर्य क्या है? बोला हमारे यहाँ तो हम एक दूसरे से बातचीत नहीं करते. म्हणजे उत्तर प्रदेशात एक दुसऱ्याशी बोललं तर सजा होते, तामिळनाडूमध्ये बोलली तर लोक दाटतात की तुमने बात क्यों की. पण महाराष्ट्रातलं वातावरण असं नाही राहिलं कधी. महाराष्ट्रामध्ये जयंतराव टिळक आमचे सभापती होते, मी 18 वर्ष विधान परिषद होतो. आमचं खूप खेळीमेळीच्या वातावरणात काम चालायचं, आणि त्यामुळे महाराष्ट्राने देशाला एक प्रगल्भ राजनीतिक परंपरा दिलेली आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, आणि ते करण्यामध्ये ह्या लोकशाही ज्या 4 पिलरवर उभी आहे, त्यातली एक ज्युडिशरी आहे, दुसरी लेजिस्लेटिव्ह विंग आहे, तिसरी एक्झिक्युटिव्ह विंग आहे, आणि चौथी मीडिया आहे. आणि आपण चौघांनी मिळून या लोकशाहीला समृद्ध केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळे मिळून यात इतकी कटुता, द्वेष हा असता कामा नये. ठीक आहे, तेवढ्यापुरते मतभेद असतात, ते विसरायचे असतात, आणि आपण काम करायचं असतं. त्यामुळे मी माझ्या विभागातून हे कधी करत पण नाही. आता नागपुरात माझ्याकडे सगळे काँग्रेसचे कॉर्पोरेटर येतात, नेते येतात. मी खासदार आहे BJPचा, पण मी कधी केलं नाही. इवन मी ज्या भागात मला नगण्य मतं मिळाली, ते परवा तिथे गेलो होतो, ताजबाग म्हणून आहे, तिथे मुस्लिम वस्ती आहे मोठी 25,000-30,000ची. तर मी त्यांना म्हटलं मला निवडणुकीत फारशी मतच दिली नाही तुम्ही, पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे सगळे कामं करेन. मी सगळी कामं केली. त्याच्यामुळे मतं दिली नाही म्हणून मी काम करणार नाही असंही पण नाही. शेवटी आपण लोकशाहीमध्ये सगळ्यांकरता जबाबदार आहोत, आणि हीच शिकवण आपल्याला आपल्या जे आपले नेते महाराष्ट्रातल्या त्यांनी दिलेली आहे. फक्त त्याच्या आचरण आपण सगळ्यांनी केलं तर आपली लोकशाही अजून प्रगल्भ, समृद्ध आणि गुणात्मकरित्या अजून चांगली होईल. याच्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. एकच मिनिट, एक माहिती सांगतो फक्त. एकच मिनिट. सोलापूर ते अक्कलकोट हे स्वामी महाराजांचं स्थान आहे. तर सोलापूर ते अक्कलकोट आपला रस्ता खूप चांगला झाला. तो झाल्यानंतर आम्ही तिथले सगळे झाडं खूप काढले गेले. खूप मोठे मोठे झाडं होते, वटवृक्ष होते. अक्कलकोटचं महत्व हे स्वामी महाराजांचं असल्यामुळं, ते अधिष्ठान असल्यामुळं वटवृक्षाचं इथे मोठं महत्व आहे. तर जाताना सगळ्या लोकांना अक्कलकोटला जाताना वटवृक्ष दिसावं म्हणून आम्ही त्या झाडं लोकसहभागातून सकाळचं तनिष्का व्यासपीठ त्याच्या माध्यमातून आम्ही त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वटवृक्षाची झाडं लावली आहेत, आणि त्यात लोकसहभाग वाढवलेला आहे. खूप चांगली तुमच्या इथल्या पिढीने मदत केली सोलापूरच्या. चांगलं काम तुम्हाला चांगलं काम केलं. आणि आता आम्ही असं ठरवलं की झाडं कापायची नाही, झाडं ट्रान्सप्लांट करायची. आणि हायवेवर जी झाडं लावायची ते 3 मीटरच्या उंचीचं झाड असलं पाहिजे, आणि त्याला टॅग करा. आणि मी ते प्रत्येक बघणार आहे, त्यातले नियम खूप कडक केले आहे. आणि मी आता काळजी घेणार आहे की आपण एक अशी ट्री बँक करायची की भारतामध्ये आपण 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी झाडं लावले आहेत, आणि सगळे रोड ग्रीन केले आहेत. आता या पालखी मार्गावर असं आहे की दोन्ही बाजूला झाडं लावून असं हिरवं वरती पूर्ण होईल, आणि त्या सावलीत तो मार्ग जाईल, अशी पण एक संकल्पना आहे. तर आपण त्याच्याकरता तशा प्रकारच्या स्पेसिस सिलेक्ट करतो आहे.
की जेणेकरून त्या ठिकाणी जे लोक थांबतील तिथे पाणी पितील, विसाव्यात थांबतील, कुठे जातील, तर सगळ्या ठिकाणी चांगली झाडं लागली पाहिजे, चांगल्या स्पेसीज लागल्या पाहिजे. ज्याचा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या स्पेसीसचा उल्लेख केला, तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात ज्या आल्या आहेत त्या तिथे कशा आणता येतील, त्या सगळ्याचा प्रयत्न आहे. आपले जे आव्हाड साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विजय भटकर सगळ्यांना बोलवलं आहे मी, आणि आपले श्रीरामजी पण आहेत. तर आपण सगळे मिळून तुम्ही ज्या सूचना कराल तसं आपण ते झाडं, ते स्पेसीज, आणि पुण्यामध्ये खूप चांगली लोकं आहेत, त्यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन सहकार्य घेऊन नक्कीच आपण सगळ्या रस्त्यांवर हे करूया. आणि आता झाडं कापायची नाही, झाडं ट्रान्सप्लांट करायची ही मोहीम आपल्याला सगळीकडे राबवली पाहिजे. कारण पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे. मी पण आता 12,000 झाडं, एक द्वारका एक्सप्रेस हायवे बांधतो आहे गुडगावमध्ये, 30 किलोमीटर, 10,000 कोटीचा आहे. फार सुंदर आहे, स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट आहे, आणि असे 3 मजली फ्लायओव्हर वगैरे सारखं आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही 12,000 झाडं ट्रान्सप्लांट केले सक्सेसफुली. त्यामुळे आम्ही झाडं कापायचे नाही, ती ट्रान्सप्लांट करायची हाच प्रयत्न आहे. तुमच्या इकडे आपण त्या भागात कुठे लक्षात आलं तर मला सांगा, आणि मी तिथल्या अधिकाऱ्यांना सूचना की झाडं ट्रान्सप्लांट करायची, कापायची नाही. रोडच्या बाजूला आपण कोपऱ्यावर जाऊन तिथे लावायची ती, आणि म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येक झाड वाचवलं पाहिजे, आणि एक झाड ट्रान्सप्लांट केलं तर 5 नवीन झाडं लावली पाहिजे. आणि एखाद्या वेळी एखादा झाड रस्त्यात आलं समजा कापावं लागलं तर त्याच्या बदल्यात 10 नवीन झाडं लावली पाहिजे, असं आम्ही आमच्या स्वतःवर करता नियम तयार केलेला आहे. आणि हे करण्याचा आता पूर्ण इम्प्लिमेंट करू. आणि पर्यावरणाचं रण तुम्ही खूप चांगलं केलं की या रोडवर तुम्ही झाडं लावली. माझा यामार्फत शैक्षणिक संस्था, युनिव्हर्सिटी, सोशल ऑर्गनायझेशन, NGOज, राजनीतिक पक्ष, आपल्यासारखे वर्तमानपत्र, मीडिया, या सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही पुढे या, टॅग करा, 3 मीटरचं चांगलं झाड नर्सरीतलं लावा, आणि आपला पूर्ण झाडं लावून आपले ग्रीन हायवे करायला जरूर सहकार्य करा, अशी माझी विनंती आहे. संदीप बोलतो नागपूरहून. मला वाटतं अनेक मुद्दे झाले चांगले. 1-2 मुद्द्यांवरती, जसं विदर्भाच्यासाठी तुम्ही बांबूचा एक विषय बोलला होता की त्याच्यातून कशी समृद्धी, हा एक विषय थोडा आम्हाला चांगला समजून सांगा, म्हणजे सगळ्या सहकार्यांपर्यंत पोहोचेल. आणि दुसरं एक की पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हायवे बांधताना तुम्ही वन्य प्राण्यांसाठी जाण्याची जी व्यवस्था केली आहे ती पण एक ते वेगळं त्याचं मॉडेल आहे. कारण की त्याची ते महिंद्रांनी ज्या तिकडच्या राजदूताचं जे ट्विट केलं होतं त्यानंतर आपल्याकडून माहिती दिली गेली की ते कसं केलं, तर ते थोडं शेअर केली तर अधिक चांगलं होतं. तुम्ही जर कधी नागपूरला आले तर नागपूर हे टायगर कॅपिटल आहे, आणि इथे पेंचमध्ये, ताडोबामध्ये, नागपूरच्या आसपास 350 वाघ आहेत. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी रस्ता करताना त्या वाघाला जायला असे झाडासारखे पेंट मारलेले आहेत, खालून त्यांना रस्ते केलेले आहेत, आणि त्याच्याकरता 1,300 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता आम्ही काझीरंगा म्हणून तिकडे आहेत, ते गेंडे आणि हत्ती आहेत, त्यांच्याकरता वेगळं केलं, आणि उत्तराखंडमध्ये केलं. तर आपल्या झाडांच्या बरोबर आपल्या वन्य प्राण्यांचं देखील आपण रक्षण केलं पाहिजे. पण याच्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे की एकदा मनोहर पर्रिकर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना एका मिटिंगमध्ये म्हणाले की 2 हात आणि 2 पाय असलेला माणूस हा देखील वन्य प्राणी असं तुम्हाला पटते का म्हणे. म्हणजे याच्यात कुठे एक्सेंट्रिक नको व्हायला. शेवटी आपला देश गरीब आहे, एकीकडे आपल्याला पर्यावरण टिकवायचं आहे आणि देशाला रस्तेही पण द्यायचे आहे. शेवटी आपल्याला याच्यातून आता परवा नागपूर ते कुई रस्त्यावर त्यांनी सांगितलं, त्यांनी ऑलरेडी आम्ही त्याच्यात छोटे छोटे 24 पूल बांधतो आहे वाघांकरता, याच्याकरता. त्यांनी याच्यातून अजून 700 याच्यात मोठं 700 कोटीचा खर्च सांगितला. तर मी त्यांना विनंती केली की याच्यातून काम होईल. शेवटी रेल्वे लाईन टाकायची, एवढा पैसा नाही आहे, हे कामच होणार नाही, बंद पडून जाईल ते. तर याच्यातून समन्वय ठेवून आपल्याला इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट हे एकमेकाचे मित्र आहेत, शत्रू नाही आहेत. आणि दोघांनी हातात हात घालून विकास पण झाला पाहिजे आणि पर्यावरणही टिकलं पाहिजे. पर्यावरणचा कुठलाही समतोल बिघडता कामा नये. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण याच्यात सुधार झाला पाहिजे, आणि नक्कीच याकरता सर्व प्रयत्न केले पाहिजे. पण यातलं संतुलित, समन्वयात्मक आणि एक इक्विलिब्रियमसारखं सगळ्या गोष्टीला बरोबर घेऊन जाणारा इंटिग्रेटेड थॉट, विचार हा असला पाहिजे, एवढीच माझी फक्त विनंती आहे. बांबूचा विषय, बांबूमध्ये बांबूपासून बायो इथेनॉल तयार होतं. आता पाशा पटेलनी मराठवाड्यात खूप बांबू लावला. तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात टाटाने मदत केलेला एक मोठा प्रोजेक्ट आहे. त्यांनी एवढं सुंदर फर्निचर आणि डिझाईन्स केले आहेत. तुम्हाला जर कधी मिळालं तर टाटाचं ताज मानसिंग आहे, ताज हॉटेल,
दिल्लीतलं. त्याच्या आतमध्ये एक मचान म्हणून रेस्टॉरंट आहे, पूर्ण बांबूचं इंटिरियर आहे. बघा एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये. तर बांबूवर खूप कामं सुरू आहे, खूप आर्किटेक्ट काम करतात आहेत. बांबू हा कन्स्ट्रक्शनमध्ये फार उपयोगाचा आहे. बांबूच्यापासून त्याच्यातून आचार, लोणचं तयार होतं. बांबूपासून कपडा तयार होतो, पॅन्ट शर्ट तयार होतो बांबू फायबरपासून. बांबूपासून पेपर तयार होतो. बांबूपासून बायो इथेनॉल तयार होतं. चीनमध्ये 50 लाख लोकांना बांबूने रोजगार दिलेला आहे. आणि शेताच्या धुऱ्यावर आपण बांबू लावला तर आपण आपल्या शेताचंही रक्षण करू शकतो आणि हा बांबू बाजारात विकू शकतो. आणि एका एकरामध्ये 3 वर्षानंतर 2 लाख रुपयाचा फायदा आहे. त्यामुळे आता मराठवाड्यात देखील बांबू लागायला लागला, विदर्भात लागायला लागला. परभणीमधून बांबू घेऊन मराठवाड्यातून एका ठेकेदारांनी बल्लारपूर पेपर मिलला पेपर तयार करण्याकरता बांबू एक्सपोर्ट केला. आता बघा तुम्ही सगळे वर्तमानपत्र, तुमचा सगळा पेपर इम्पोर्टेड आहे. आपल्या देशामध्ये का नाही आपण बांबू आणि याच्यापासून चांगला पेपर तयार करू शकू, स्वस्तात तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. आपल्या देशात बांबू आहे, वनसंपत्ती आहे, पण पेपर इम्पोर्ट होतो. आपल्या देशात कॉपर आहे, आपण कॉपर इम्पोर्ट करतो. आपल्या देशात स्टील आहे, आयर्न आहे, पण आपण स्टील इम्पोर्ट करतो. आपल्या देशात ॲल्युमिनियम आहे, आपण ॲल्युमिनियम इम्पोर्ट करतो. आपल्या देशात बायो इथेनॉल बनवू शकतो आपण, 10 लाख कोटीचं विमानं चालवू शकतो त्याच्यावर, आपण ते इम्पोर्ट करतो. शेवटी ही जी विसंगती आहे ही दूर करण्याकरता जनतेचा सहभाग, सरकारचा इनिशिएटिव्ह आणि तुमच्यासारख्या मंडळी जागृत, संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारितेतून लोकांमधली जागरूकता, या सगळ्यांच्या समन्वयातून नक्कीच आपण हे चित्र बदलवू शकू असा मला विश्वास आहे. मी सर 58 मिनिटे झाली, 1 तास म्हणजे 7:30-8 वाजत आले. एकूण आपण 88 मिनिटं राजकीय नेत्याशी एकही शब्द राजकारणावर न बोलता येते. खरं तर सगळ्यात आनंदाची बाब आहे. नाहीतर आपले राजकीय नेता समोर असेल तर आपले सगळे विषय राजकारणाकडे जातात. पण श्रीराम सरांनी जो मगाशी उल्लेख केला तसा आम्हाला कायम विजनरी लीडर म्हणून तुमच्याकडे बघतो आम्ही. आणि त्याचा आत्ता जेवढे माझे सहकारी आहेत, आमचे ज्येष्ठ संपादक आहेत, प्रत्येकाला त्याचा प्रत्यय आला. सर तुम्ही वेळ दिलात आवर्जून, त्याबद्दल तुमच्या कार्यालयाचे आवर्जून आभार. मला असं वाटतं सर, मी सकाळच्या वतीनं विनंती करतो, श्रीराम सर पण त्याला पाठबळ देतील, की अशा स्वरूपाचा डायलॉग, अपॉलिटिकल डायलॉग आपल्याला पिरियडिकली करायला हवा सकाळ सोबत. कारण हा महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये पोहोचणारं वर्तमानपत्र असतं आणि डिजिटल मीडियातनं आम्ही अजून अधिक लोकांपर्यंत पोहोचतो. तुम्ही दिलेली एखादी गोष्ट पुढे जाते, त्याच्यावर काही आम्ही ग्राउंडवरनं फीडबॅक घेतोय आणि त्याच्यावर आपण एक 3-4 महिन्यांनी बोलत गेलो तर मला असं वाटतं आपण खरंच चांगलं बदल घडवू शकू. तुम्ही आल्याबद्दल सर पुन्हा एकदा सकाळच्या वतीनं आभार. थँक्यू व्हेरी मच सर. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण सगळ्यांनी आता आपल्या तब्येतीची काळजी. संपण्यापूर्वी फक्त एक गोष्ट सांगतो, आपण एक सूचना केली होती, ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोन्हीचं हिंदी, इंग्रजी आणि मराठी व्हर्जन करावं. आणि आमच्या प्रकाशन विभागानं गाथेचे 3 प्रकारचं व्हर्जन जवळपास तयार केलेलं आहे. ज्ञानेश्वरीवर काम सुरू आहे, त्याच्यावर तुम्हाला मी सर्व प्रकारची मदत करीन आणि आपण नक्की ते प्रकाशित करू. आणि आता श्याम पेटकर नावाचे पत्रकार, ज्यांनी त्यांच्या ह्याच्यात तो शेतकऱ्यांच्यावर सिनेमा निघाला होता की नाही, तर त्यांना मी ऑलरेडी या कामाची सगळी जबाबदारी देऊन ते करतात आहेत. तर तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करा, काही त्यांनी बरेच गोळा केली आहे माहिती, आणि आपण हे नक्की करूया आणि मी तुम्हाला पूर्ण मदत करीन त्याच्यात. थँक्यू शीतल. नमस्कार. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.